हरे कृष्ण. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे भक्तिशास्त्री कोर्स मध्ये. आपण स्टडी करत आहोत श्रीमद भगवद्गीता. आज आपण सुरुवात करणार आहोत अध्याय नंबर 7 ला. अध्याय नंबर 7 चे शीर्षक आहे ज्ञान विज्ञान योग. मी तुम्हाला ऑलरेडी याचं ब्रेकअप दिलेला आहे अध्याय नंबर 7 चा. तुमच्या व्हॉट्सअप मध्ये असेल ते दिसेल तुम्हाला. तर हा गीतेमधला दुसरा सेक्शन आहे. गीतेमध्ये 3 सेक्शन आहेत. अध्याय नंबर 1 ते 6, त्यानंतर अध्याय नंबर 7 ते 12 आणि नंतर 13 ते 18. तर आपण सगळ्यांनी अध्याय नंबर 1 ते 6 हा पहिला सेक्शन सक्सेसफुली पूर्ण केलाय. त्याबद्दल सगळ्यांचं अभिनंदन. सगळे अजून टिकून आहेत. अदरवाईज जनरली भक्तिशास्त्री कोर्स मध्ये पहिल्या 6 अध्यायामध्येच अर्धे लोक क्रॅश होतात. तर तुम्ही अजून जिवंत आहात त्याबद्दल कॉंग्रॅच्युलेशन्स. जे कोणी ऑनलाईन ऑफलाईन जे ऐकतात रेकॉर्डिंग नंतर त्यांना सुद्धा धन्यवाद. तुम्ही आम्हाला बेअर करताही काय चांगली गोष्ट. हरे कृष्ण. तुमचा आशीर्वाद असेल तर आपण असंच पुढे जात राहू. कोण आशीर्वाद देणार तुम्हाला? श्रीकृष्णांचा आशीर्वाद असतो. मला तुमचा हरे कृष्ण. सो ही कौतुकाची गोष्ट आहे, त्यामुळे तुम्हाला सांगितलं. जी आय थिंक मराठीची मी एक बॅच घेतली होती इथे 2018 ला. तर त्या बॅच मध्ये 55 लोक जॉईन झाले होते. शेवटला 15 लोक पासआउट झाले लास्ट 2018 आय थिंक 2018. सो एनिवेज आपापल्या इंटरेस्ट वरती अवलंबून असतं आपण कसं घेतो आणि आपल्याला त्यातनं काय उद्दिष्ट साध्य करायचंय. काही लोकांना सर्टिफिकेट हवे असतात, ते सर्वात पहिले गळून जातात. काही लोकांना गीता समजून घ्यायची असते, ते लोक टिकतात. पण काही लोकांना पेशन्स नसतो, त्यांना वाटतं की गीता आपण 2 दिवसात समजून घ्यावी. राईट. तर माझा प्रयत्न असतो की यु नो म्हणजे एकदम फास्ट पण नाही, एकदम स्लो पण नाही, पण आपल्या दोघांच्या पेसने जायचं पुढे. आणि तुम्हाला पण पॅनिक होणार नाही आणि मला पण घाई केल्याने त्यातनं आनंद होणार नाही शिकवल्याचा. राईट. आणि तुम्हाला पण आनंद प्राप्त झाला पाहिजे शिकल्याचा. आणि एनिवेज आपण दोघेही मिळून प्रबोधन करणं शिकत आहोत. ऍक्च्युली बघायला गेलं तर इथे कोणी शिक्षक किंवा विद्यार्थी नाही, आपण दोघेही विद्यार्थी आहोत. सो जेव्हा 6वा अध्याय पूर्ण होतो तर तुम्ही बघितलं असेल 6व्या अध्यायाचा जो अंत आहे, लास्टचा श्लोक, योगिनाम अपि सर्वेषां मद्गतेन अंतरात्मना श्रद्धावान भजते यो मां समे युक्त तमो मत. आणि सर्व योग्यांमध्ये जो दृढ श्रद्धेने सदैव माझ्यामध्ये वास करतो, अंतःकरणात माझे चिंतन करतो आणि माझी दिव्य प्रेममयी सेवा करतो, तो माझ्याशी पूर्णपणे योगयुक्त असतो. तोच सर्वश्रेष्ठ योगी आहे असे माझे मत आहे. राईट. भगवंतांनी 6व्या अध्यायाच्या एंडला हे सांगितलं होतं. राईट. की जो माझ्यावरती ध्यान करतो, राईट, आणि माझ्यामध्येच आहे, तो सर्वश्रेष्ठ योगी आहे. बेसिकली जो माझा भक्त आहे आणि जो माझं ध्यान करतो. बिकॉज अष्टांग योगाचा एंडिंग कशामध्ये होतं? ध्यान, भगवंतांच्या परमात्मा स्वरूपावर ध्यान करण्याने होतं. तर हे आपण अध्याय नंबर 6च्या एंडला बघितलं. आणि अध्याय नंबर 1 ते 6 म्हणजे बेसिकली योगा लॅडर. तुम्ही स्टडी केली असेल योगा लॅडर. त्याच्यामध्ये आपण कर्मकांडापासून स्टार्ट केली होती. कर्मकांड ते त्यानंतर मग सकाम कर्म, नंतर निष्काम कर्म, सकाम कर्मयोग, निष्काम कर्मयोग, त्यानंतर ज्ञान योग, ध्यान योग, अष्टांग योग आणि फायनली मग 6व्या अध्यायाचा तिथे एंड झाला. मग पहिल्या 6 अध्यायामध्ये भगवंतांनी बेसिकली अर्जुनाचा अर्जुनाचा प्रश्न काय होता किंवा त्याची चिंता काय होती की अरे मी युद्धभूमीमध्ये सगळ्यांना जर मारलं तर मला पाप लागेल. राईट. आणि मग त्यांनी बरेच कारण दिली की असं होईल तसं होईल. 5 कारण त्यांनी दिली होती.
तर इन सारांश भगवंतांनी त्याला सांगितलं की बघ, तुला जे फळ हवंय, राईट, जंगलात जाऊन वनवासामध्ये राहून तुला मुक्ती करायची, राईट. तुला वाटतं की तू जर अशा प्रकारे वागलास तर तुला पाप लागेल युद्धामध्ये मारून, आणि तुला वाटतं की तू वनात जाऊन शांतपणे जर ध्यान करत बसशील तर तू पुण्यवान बनशील आणि या जगातनं मुक्त होशील. पण तुला हे कळलं पाहिजे अर्जुन की ह्या जगामध्ये विरक्त भावाने किंवा जसं आपण पुढे जाऊ भक्तिभावाने जर आपण या जगामध्ये व्यवहार केला तर ह्या जगातील कुठल्याही गोष्टी आपल्याला बंधनकारक नसतात. अगदी घरामध्ये आपल्या पत्नीसोबत आणि मुलांसोबत राहणारा सुद्धा एक गृहस्थ एका वनामध्ये तपस्या करणाऱ्या महान संन्याशापेक्षाही महान बनू शकतो. आणि त्याचं जिवंत उदाहरण आपल्याला विश्वामित्र मुनी आणि अमरीश महाराज आणि दुर्वास मुनी यांच्या प्रसंगामध्ये प्राप्त होतो भागवतच्या, राईट. की एक गृहस्थ जरी घरामध्ये राहून जर व्यवस्थित भक्तियोगाचं पालन करत असेल आणि भगवंताचं नाम स्मरण करत असेल, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, तर तो सर्वश्रेष्ठ योगी होईल असं भगवंतांनी अर्जुनला सांगितलं. आणि इनडायरेक्टली भगवान ने सांगितलं की अर्जुन फिर तेरे को जरूरत नहीं है वन में जाने का, जस्ट अपने राज्य में रहो, जो भी करना है मेरे लिए करो. ते इनडायरेक्टली सांगितलं 1 ते 6 अध्यायामध्ये. आता इथनं डायरेक्टली सांगायला चालू करतील. हा जो मधला सेक्शन आहे त्याला भक्तियोग म्हणतात, राईट. मग त्यांनी तिथे काय केलं, त्यांनी सांगितलं की अच्छा अर्जुन तुझ्याकरता काय आहे ना, अष्टांग म्हणजे कर्मकांडांना जेव्हा तू वरती एंट्री करशील, सकाम कर्मयोग निष्काम कर्मयोग, त्यातनं तुला ध्यान योग अष्टांग योग मध्ये जायची गरज नाहीये. भगवंतांनी सांगितलं होतं ना, राईट. पण तरी सुद्धा भगवंतांनी अष्टांगाचं मार्गाचं निरूपण केलं विस्तारामध्ये. त्यांनी सांगितलं की तू काय कर, घरामध्येच राहा, राज्य सांभाळ आणि जे काही कार्य करशील ते विरक्त भावनेने कर, राईट. म्हणजे त्यांनी इनडायरेक्टली काय केलं, ज्ञान योगाचा मार्ग उडवून लावला. म्हटलं ज्ञान योगाची गरज नाही तुला अर्जुन. तुम्हाला कळलं का नाही पहिल्या 6 अध्यायामध्ये भगवंतांनी काय केलं. त्यांनी सांगितलं की ज्ञान योगाची गरज नाही तुला, ध्यान योगाची गरज नाहीये, राईट. बेसिकली ज्ञान योगाची गरज नाहीये. जंगलामध्ये जाऊन ज्ञानी बनणार नाहीस तू, पण तू जर कर्म करत राहिलास तर कर्म करता करता कर्मामध्येच तुला ज्ञान प्राप्त होईल, राईट. ते आपण मग 4थ्या अध्यायात बघितलं, 5व्या अध्यायात बघितलं. आणि मग ज्या प्रकारे तेव्हा तुला अष्टांग योगाची जेव्हा स्टेज येईल तुला, म्हणजे तू जेव्हा परिपक्व होशील ज्ञानामध्ये आणि तुला अष्टांग योग करायचा असेल. पण आता अष्टांग योगाच्या एंडला जे सांगितलेलं आहे, अष्टांग योगाच्या एंडला काय सांगितलं की तू म्हणजे सर्वात श्रेष्ठ योगी कोण आहे, योगिनाम अपि सर्वेषां मद्गतेन अंतरात्मना, जो आपल्या हृदयामध्ये माझ्यावर ध्यान करतो, राईट. म्हणजे बेसिकली आपल्याला ह्या जगातून मुक्त व्हायचं असेल तर भगवानावर ध्यान करावं लागतं. भगवंतांच्या नामावरती, गुणावरती, रूपावरती, त्यांच्या भक्तांच्या सेवेवरती. सेवा पण एक ध्यान आहे. सेवा काय आहे, ध्यानच आहे, राईट. ध्यान आणि सेवेमध्ये काय फरक नाहीये. जेव्हा तुम्ही घरामध्ये बसून चिंतन करता की आज सत्संग प्रोग्राम मध्ये कुठली भाजी बनवायची, आज किती सेवकांना काय सेवा द्यायची, किंवा आज लेक्चर मध्ये कुठला टॉपिक घ्यायचा, हे सगळं ध्यान चालू असतं तुमचं, राईट. सो दिस इज अ व्हेरी ऍक्टिव्ह ध्यान, नॉट पॅसिव्ह ध्यान. मग आता होतं काय की 1 ते 6 अध्यायामध्ये भगवंताने काय केलं, पहिले अर्जुनाला सांगितलं की म्हणजे त्यांनी त्याला वनात जाण्यापासून रोखलं. बेसिकली तो निघालेलाच तयारीमध्ये होता की मी चाललो आता सगळं सोडून. त्याला थांबवलं, नो 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 नो, जायचं नाही, इथेच थांब. जसं कधी कधी आपण बघितलं होतं, आय थिंक 3ऱ्या अध्यायाच्या का 5व्या अध्यायाच्या सुरुवातीला एका तात्पर्यामध्ये प्रभाव म्हणतात की जे नवदीक्षित भक्त असतात त्यांना असं वाटतं की कृष्ण भावना म्हणजे निष्क्रियता. तुम्ही वाचलं होतं ना, वाचलं होतं की नाही वाचलं होतं, हरे कृष्ण वाचलं होतं ना. हा, तिसऱ्या अध्याय, राईट ना, 3रा अध्याय ना. हा, तर काय नवीन नवीन ड्युटी नाही काय वाटतं भक्तीमध्ये आल्यावरती. भक्ती मतलब शांती निर्वाण, नाही नाही नाही, भक्ती मतलब निर्वाण नाही होत आहे, भक्ती मतलब ऍक्टिव्ह सेवा होत आहे. मग अर्जुनाला भगवंतांनी सांगितलं की यहाँ जाने की जरूरत नाही, चुपचाप यहाँ हो, सेवा करो, राईट. पण मग आता अशा प्रकारे सेवा करता करता म्हणजे बेसिकली कर्मयोग करता 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 त्याला ज्ञान पण प्राप्त होईल. जे ज्ञानयोग त्याला वनात जाऊन ज्ञान प्राप्त झालं असतं त्याला घरामध्येच प्राप्त होईल. आपण आता अष्टांग युक्त करणे जरुरी आहे ना, कारण नेक्स्ट फेजला जाणे जरुरी आहे, राईट, नेक्स्ट स्टेजला. पण आता गंमत अशी आहे की अष्टांग योगाच्या एंडला भगवंताने सांगितलं की सर्वात श्रेष्ठ अष्टांग योगी तो आहे जो माझ्यावरती ध्यान करतो. मग आता काय करतात भगवंत, जेव्हा 7वां अध्याय चालू होतो तेव्हा ते सांगतात, अच्छा सुनो अर्जुन, मैंने आपको क्या बताया, मेरे ऊपर ध्यान करने के लिए आपको अष्टांग योग करना है, राइट. वन में जाना है, शांति से ध्यान करना है, बैठना है, ये सब है ना, ब्रह्मचर्य व्रत और
अहिंसा, सत्य हे सब पालन करणं आहे, दॅट डेफिनेटली आपण भक्तीमध्ये करतोच, पण आपण वनामध्ये जात नाही, ग्रहत्याग करत नाही. राईट. आपण ग्रहत्याग करतो, मेंटली करतो. राईट. कारण आपल्याला समाजामध्ये जे लोक आहेत आणि आपल्यासोबत जे लोक आहेत त्यांना पण घेऊन जायचं आहे. ते सगळे घर सोडून जाऊ शकत नाहीत ना, जरी आपण रेडी असलो तरी सुद्धा. आपल्याला त्यांना घेऊन जायचं असेल तर आपल्या इथेच राहावं लागेल ना. थोडी जंगलामध्ये तुम्हाला लोक भेटणार आहेत प्रीचिंग करायला, भेटणार का जंगलामध्ये? नाही ना. तुम्हाला प्रचार करायचा तर शहरामध्ये राहावं लागेल ना. मग आता याचा म्हणजे कनेक्टिंग पॉइंट बघा, पहिले 6 अध्याय आणि 7व्या अध्यायाचं कनेक्शन. 6व्या अध्यायाचा एंड, भगवान म्हटले माझ्यावर ध्यान करावं लागतं अष्टांग योग प्रक्रियेमध्ये आणि मग मी अशा प्रकारे योगींना प्राप्त होतो आणि योगी मुक्त होतात. पण मग आता भगवान म्हणतात की ती पद्धत काय आहे? खडतर पद्धत आहे. राईट. अष्टांग योगाची पद्धत ही फार खडतर आहे आणि आपण बघितलंय विस्तारामध्ये अध्याय नंबर 6 मध्ये 5 मध्ये बघितलंय की किती कठीण प्रक्रिया आहे ती आणि कलियुगाकरता प्रॅक्टिकल पण नाहीये. आणि म्हणून भगवंत 7व्या अध्यायाच्या एकदम पहिल्या श्लोकामध्ये म्हणतात की अर्जुन, मी तुला आता अल्टरनेटिव्ह मेथड सांगणार आहे, दुसरी पद्धत ज्याने तू माझ्यावर ध्यान करू शकतोस. जी सोपी पद्धत आहे त्या अष्टांग योगाच्या पद्धतीपेक्षा. आणि मग त्या सोप्या पद्धतीचं निरूपण 7 ते 12 या 6 अध्यायांमध्ये केलं जातं की माझ्यावर तुला ध्यान करायचं आहे ना, अष्टांग योग करायची गरज नाहीये तुला, मी जे सांगतोय ती प्रोसेस फॉलो कर, ती सर्वात सोपी प्रोसेस आहे आणि ती प्रोसेस आहे भक्ती योग, जी सुरुवात होते अध्याय नंबर 7 पासून. 7, 8, 9, 10, 11, 12 या 6 अध्यायामध्ये भक्ती योगाची पद्धत दिलेली आहे, ज्याने भगवंतांवरती ध्यान करणे एकदम सोपं आणि प्रभावी आहे. राईट. तर ते कनेक्शन हे 6व्या अध्यायाचा एंड आणि 7व्या अध्यायाचं बिगिनिंग इथनं चालू होतं. सर्वांना कळलं? नाही कळलं? कळलं? प्रत्यक्ष नितीन पाटील, कळलं. प्रत्यक्ष नितीन पाटील बांधे, तुम्हाला कळलं का? नाही. ध्यान नव्हतं तुम्ही, कुठे प्रोग्राम मध्ये आहात का? आज दमाप्रभू आले, थांबलेत म्हणून आज प्रोग्राम झाला. काल झाला प्रोग्राम, वीकली प्रोग्राम, पण दमाप्रभू थांबले ना, तर मग आज परत प्रोग्राम ठेवला आज. अच्छा, ठीक आहे. मग तुम्हाला आज प्रश्न विचारत नाही. बापरे. कारण तुम्ही ऑलरेडी भक्तियोग करताय. ओके, काय हरकत नाही. उद्या रेकॉर्डिंग ऐकून मग समजून घ्या. बेसिकली सांगण्याचा अर्थ असा आहे, पुन्हा सगळ्यांना ऐकून घ्या. 6व्या अध्यायाच्या एंडला भगवंतांनी सांगितलं, भिंग लावून बघतायत प्रियंका कांबळे माताजी. 6व्या अध्यायाच्या एंडला भगवंतांनी सांगितलं की सर्वात बेस्ट योगी कोण आहे? अष्टांग योगी, जो माझ्यावर ध्यान करतो. म्हणजे बेसिकली कर्मयोगात ना भगवंत काय करतात, एक एक मार्ग उडवून लावतायत योगा लॅडर मधले. भगवंत म्हणतात कर्म कांडने से और उसके बाद जब कर्मयोग में आओगे डायरेक्ट भक्ति योग में आओ, बीच के 2 मार्ग है ना, जरूरत नहीं है अर्जुन तुमको. तो त्याने ज्ञान योग उडवून लावला पहिले, बरोबर आहे, सेवा लीला माताजी. त्यानंतर आता 7 ते 12 अध्यायामध्ये अष्टांग योगला पण उडवून लावतील, कारण अष्टांग योगाचा एंड काय आहे? भगवंतावर ध्यान करणे. आणि मग भगवंत 7 ते 12 अध्यायामध्ये हेच सांगतील की मेरे ऊपर कैसे ध्यान करना है मैं सिखाता हूं आपको, घर में बैठकर, घर में रहते हुए, इस संसार में रहते हुए कैसे ध्यान करना है. राइट. सो दिस इज द कनेक्शन. आणि म्हणून इथं चालू होतं अध्याय नंबर 7 ज्ञान विज्ञान योग, त्यालाच भगवत ज्ञान म्हटलेलं आहे. श्लोक नंबर 1 वाचा. नीता पाटील माताजी वाचा. श्लोक नंबर 1. माईक ऑन करा माताजी, माईक ऑन नाही केलाय. मय्या सक्त मना पार्थ योगन जन्म नादाश्रया असंशयम समब्रह्मा यथा यज्ञसित्रश्री. श्री भगवान म्हणाले, हे पार्थ, माझ्या भावनेने पूर्णपणे युक्त होऊन योगाभ्यासाद्वारे माझ्यावर मन आसक्त करून मला पूर्णपणे निसंदेह कसा जाणू शकशील, हे आता ऐक. हरे कृष्ण. हरे कृष्ण. सो बेसिकली आता आपण आज आपण पहिल्या सेक्शन मधले 8 श्लोक कव्हर करायचा प्रयत्न करू. 8:30 पासून एक 5-10 मिनिटं जास्त घेणार नाही तुम्हाला, कारण तुम्ही आज सेवेमध्ये आहात. ठीक आहे. तर तुम्हाला ऑलरेडी ब्रेकअप दिलाय मी चॅप्टरचा. पहिला सेक्शन आहे सेक्शन 1, श्लोक नंबर 7.1 to 7.12.
त्याचं टायटल इथे इंग्लिशमध्ये माझ्याकडे, नो कृष्ण इन फुल, भगवंतांना पूर्णपणे जाणणे. त्याच्यामध्ये 3 सेक्शन पडतात पुन्हा, 1 ते 3, 4 ते 7 आणि 8 ते 12. ठीक आहे. तर सर्वात पहिला सेक्शन आहे हा, आणि पहिल्या सेक्शन मधला पहिला सेक्शन आहे ग्लोरी ऑफ नॉलेज अबाउट कृष्ण, भगवंतांच्या ज्ञानाची महती, ज्ञानाबद्दलची महती. राईट. तर पहिल्या श्लोकामध्ये भगवंतांनी काय म्हटलं, मय्यासक्त मना पार्थ. मय्य म्हणजे माझ्यामध्ये. आता बघा कसं आलं डायरेक्ट. अगोदरच्या चॅप्टर मध्ये 1 ते 6 मध्ये डायरेक्ट येत नव्हतं, इनडायरेक्टली उस ब्रह्मा के ऊपर ध्यान करना चाहिए, उस परमात्मा के ऊपर ध्यान करना चाहिए. आता कसं आलं, डायरेक्ट माझ्यावर ध्यान करायचंय. म्हणजे सब्जेक्ट मॅटर इमिडिएटली कसा चेंज झाला जेव्हा भक्तियोग स्टार्ट होतो. राईट. भगवान म्हणतात मयी म्हणजे माझ्यामध्ये, आसक्त म्हणजे ज्याचे मन आसक्त झाले आहे. राईट. इथे योगम म्हणजे आत्मसाक्षात झालेलं आहे, बेसिकली भक्तियोगाचा अभ्यास करणारे. राईट. मत आश्रय, मय्यासक्त मना पार्थ योगम इंजन मदाश्रय. मदाश्रय म्हणजे माझ्या भावनेत किंवा कृष्ण भावनेत. राईट. मग आता भगवंत इथे काय करतील, आपल्याला अल्टरनेटिव्ह मेथड देतात. अल्टरनेटिव्ह म्हणजे काय, पर्यायी. 1 ते 6 मध्ये काय होतं, अष्टांग एवढी खडतर प्रक्रिया करून भगवंताला ध्यान करते. पण इथे भगवंत म्हणतात मी तुला डायरेक्ट सांगतो माझ्यावरती कसं ध्यान करायचं. राईट. आणि या प्रक्रियेने तुम्हाला व्यवस्थितपणे जाणू शकशील, पूर्णपणे निसंदेहपणे जाणू शकशील. आता ते कसे, ते माझ्याकडनं एक. राईट. सो बेसिकली जेव्हा तुम्ही ह्या श्लोकाला हे करता, ब्रेकअप करता, तर ऑफकोर्स प्रभुपादांनी मध्ये ब्रेकअप दिलाय, म्हणजे कनेक्शन दिलेलं आहे. तुम्ही जर सेकंड पॅराग्राफला जाल ना, तुम्हाला दिसेल सेकंड पॅराग्राफ मध्ये भगवंत म्हणतात, 3ऱ्या लाईन मध्ये प्रभुपाद म्हणतात, 6व्या अध्यायाच्या शेवटी स्पष्टपणे सांगण्यात आली आहे की श्रीकृष्णावरील मनाची स्थिर एकाग्रता, किंवा दुसऱ्या शब्दात सांगायची तर कृष्ण भावना म्हणजे सर्व प्रकारच्या योगाची परिपूर्णता होय. मनुष्याने जर आपले मन श्रीकृष्णावर केंद्रित केले तरच तो परमसत्याला पूर्णपणे जाणू शकतो. राईट. अँड सो फोर्थ. मग प्रभुपाद पुढे म्हणतात की मग ही प्रक्रिया काय आहे ती अध्यायामध्ये दिलेली आहे. राईट. आणि देन तुम्ही ते फर्दर वाचा. तुम्ही ह्या श्लोकला जेव्हा हे कराल, ब्रेकअप कराल, किंवा परफेक्ट पुढे अजून सुंदर पॉइंट्स दिलेले आहेत. ऍक्च्युली प्रभुपादांनी बऱ्याचदा जे लेक्चर दिले गीतेवरचे, किंवा बऱ्याच ठिकाणी जे प्रभुपाद लेक्चर द्यायचे, त्यातला हा जो श्लोक आहे तुम्ही बऱ्याचदा ऐकला असेल प्रभुपादांच्या लेक्चर मध्ये, मय्यासक्त मना पार्थ. बऱ्याच ठिकाणी प्रभुपादांनी कोट केलं आहे लेक्चर आहे ना या श्लोकाला, म्हणजे वन ऑफ द मोस्ट वाइडली कोटेड वर्स. मग आता जेव्हा तुम्ही ह्याच्यात एक एक जेव्हा शब्द बघता, स्पेशली पहिला शब्द हे पार्थ माझ्या भावनेने पूर्ण युक्त होऊन. सी आता कसं असतं, स्पिरिच्युअल लाईफ मध्ये सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट आहे हिअरिंग. म्हणून प्रभुपादांनी पुढे श्रवणावरतीच पूर्ण तात्पर्य दिलेलं आहे. म्हणून आपण ह्याला जेव्हा बिगिनिंग करतो, सी कसं आहे की आपण, तुम्ही हे बरंच ऐकलं असेल, भक्तीमध्ये समजा आता आपण चॅन्टिंग करतो. चॅन्टिंग हा मार्ग आहे ज्याने आपण आध्यात्मिक जीवनामध्ये चालतोय, बरोबर आहे. आणि चॅन्टिंग हाच आपलं काय आहे, शेवटचं ध्येय आहे. त्याला म्हणतात मीन्स अँड द एंड्स. बेसिकली असं नाहीये की अच्छा आज चैंटिंग करोगे आप तो क्या होगा कल, तो मैं भक्त बन जाऊंगा, या फिर मुझे स्पिरिचुअल वर्ल्ड मिल जाएगा चैंटिंग करने से. पण आता तुम्ही स्पिरिचुअल वर्ल्ड मध्ये गेल्यावरती काय करणार, अच्छा स्पिरिचुअल वर्ल्ड मिल गया तो क्या करेगा, फिर चैंटिंग ही करेगा ना उधर जाके. है ना, समजा है ना. तुम्ही बॉलिवूड पिक्चर मध्ये बघितलं असेल, हिरो हिरोईन राईट, पहिले एकमेकांचे गुण गातात ते, बरोबर आहे का नाही. आणि मग नंतर जेव्हा ते एकत्र राहतात मग गुणगान करणं थांबतं का, अजून इंटेन्स होतं ना, आणि ते सेवेमध्ये कन्वर्ट होतं. राईट. सो इट इज समथिंग लाईक दॅट की आपण श्रवणाचा जो मार्ग आहे ना ज्याच्यावरती चालतोय, तोच श्रवणाचा मार्ग काय आहे आपल्याकरता, आपल्याला मार्ग दाखवतो, आणि तोच आपला अंतिम ध्येय आहे. राईट. म्हणून जेव्हा तुम्ही बघाल, जेव्हा 7वा अध्याय चालू होते, म्हणून बघा त्या श्लोकाच्या एंडला काय दिले, तत्शृणु. तत्शृणु म्हणजे तू ऐक किंवा ऐक माझ्याकडनं. राईट. कारण ऐकल्याने आपल्या सर्व गोष्टी क्लिअर होतील. काय काय क्लिअर होतील, सर्वात पहिले भगवंत म्हणतात
फुल नॉलेज अबाउट मी, तू मला पूर्णपणे जाणू शकशील. यथा न्यास्यशी, न्यास्यशी म्हणजे काय, तू जाणू शकशील, राईट. समग्रम पूर्णपणे. मग आता ऑफकोर्स जेव्हा तुम्ही असं म्हणता की आपण भगवंताबद्दल पूर्णपणे जाणू शकतो, पूर्णपणे म्हणजे असं नव्हे की तुम्ही भगवंत म्हणाल ना, असं नाही. कधी कधी लोकांना काय वाटतं की मुझे सब कुछ मालूम होना चाहिए. फिर सब कुछ मतलब उतना जितना हमारी भक्ति करने के लिए जरूरी है, उससे ज्यादा हम नहीं समझ सकते, बिकॉज वी आर ऑलवेज अणु. भगवंत विभू आहेत, राईट. मग आता जर तुम्हाला सगळं माहित पडलं असतं तुम्ही पण भगवंत म्हणलं असतात ना. मग भगवंत आणि आपल्यामध्ये काय फरक राहिला. दॅट्स वाय जेव्हा इथे भगवंत म्हणतात तू सर्व काही जाणू शकशील संपूर्णपणे, पूर्णपणे म्हणजे जेवढं आपल्याला आवश्यक आहे तेवढं, राईट. भगवंताने कोणी पूर्णपणे जाणू शकत नाही. इव्हन शेषनाग आपले असंख्य मुखांनी भगवंतांचं गुणगान अनादिकाळापासून गातात, पण अजून पण संपलं नाही त्यांचं गुणगान. मग आपण एवढे किटका आणि मुंग्यासारखे लोक काय आपण भगवंताचं गुणगान गाणार, किती आहे त्यांना समजून घेणार, नॉट पॉसिबल. सो जेवढी आपली कॅपॅसिटी आणि आपल्याला जेवढं आवश्यक आहे तेवढं. आणि जेव्हा नंतर इथे म्हणतात ते ऑल डाऊट्स गो अवे, राईट. असंशयम, असंशय म्हणजे काय इथे, निसंशयपणे, निसंदेह, सॉरी, तुम्हाला पूर्णपणे निसंदेह कसं जाणू शकशील याच्यावरती तू एक. मग आता कसं असतं की स्पिरिच्युअल लाईफ मध्ये जेव्हा आपण जेवढं हिअरिंग करतो, हिअरिंग केल्याने काय होतं, श्रवण केल्याने काय होतं, ते पुढे येईलच डिटेलमध्ये, पण श्रवण केल्याने आपले डाऊट जातात ना, राईट. आणि मग डाऊट गेल्यावरती आपल्याला संपूर्णपणे भगवंत कळतात. कसं असतं सी, लक्षात ठेवा, जो हे आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे अगोदर 4थ्या अध्यायामध्ये. जोपर्यंत आपल्याला डाऊट आहे तोपर्यंत आपण पूर्णपणे भगवंताचं शरण घेऊ शकत नाही. सी, तुम्हाला जर एखाद्या व्यक्तीवरती डाऊट असेल ना कि हा व्यक्ती खरंच माझा वेल विशर आहे का, नहीं कभी लगता है वेल विशर, कभी डाउट आता है. 6 महीने लगता है वेल विशर है, फिर कोई हरकत हो जाती है या कुछ चीजें देख लेते हैं, नहीं ये वेल विशर नहीं हो सकता, सो वी देन विड्रॉ, राइट. मग आपण विड्रॉ करतो, नहीं इसको सब कुछ नहीं बताने का है, दुनिया भर में बताता है, बाप रे उसको मैंने ये चीज बताया था तो पूरा गांव भर में ढिंडोरा पीट दिया, इसको कौन, नहीं इसको नहीं बताने का, बेस्ड ऑन अवर एक्सपिरियन्स. मग आता जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीबद्दल संपूर्णपणे व्यवस्थित कळलं, म्हणजे बेसिकली आता भगवंतांच्या बाबतीमध्ये आपण जेव्हा विचार करतो की भगवंतांबद्दल ऐकून भगवंतांच्या काय क्वालिटीज आहेत, भगवंत किती महान आहेत, भगवंत किती आपले क्लोज फ्रेंड आहेत, आपल्याला एक विश्वास येतो की खरंच भगवंत माझे खरंच सहृदय आहेत. म्हणजे बेसिकली आपले ऑल डाऊट्स निघून जातात. म्हणजे बेसिकली शुद्धीकरण जेव्हा होतं ना तेव्हा सगळे शंका निघून जातात. आता कसं आहे ना की आपलं शुद्धीकरण झालं नाहीये, त्यामुळे मग रजोगुण, तमोगुण, सत्वगुण सोडून द्या, पण रजोगुण तमोगुण मध्ये मध्ये वरती येतात आणि डाऊट आणतात. ऐसा क्यों कृष्ण ने किया, ऐसा क्यों किया, ऐसा करना चाहिए था ना, पता नहीं है क्या उनको मेरे लिए क्या अच्छा है क्या बुरा है, आता हे तुम्हाला डाऊट काय येतात, कारण आपल्याकडे अजून रजोगुण आणि तमोगुणाचा प्रभाव आहे आपल्यावरती. जेव्हा हे साफ होईल श्रवण करून करून, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, मग एक दिवस असा येईल की तुम्हाला जेव्हा हृदय शुद्ध होईल आणि सगळे डाऊट जातील, मग तेव्हा तुम्ही त्यांना 100% सरेंडर कराल, राईट. आणि मग त्या वेळेला काय होईल, भगवंताला आपण निसंदेहपणे जाणून घेऊ शकतो, राईट. म्हणून तर ऑफकोर्स त्यानंतर प्रभुपादांनी पुढे सुंदर सिरीज दिली भागवतांमधली श्लोकांची. प्रभुपाद म्हणतात, पान नंबर 264 आहे माझ्याकडे. म्हणून मनुष्याने 6व्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकामध्ये सांगितल्याप्रमाणे योगाभ्यास केला पाहिजे. शास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णाच्या ठाई मनाची एकाग्रता 9विध भक्तीद्वारे शक्य होते, राईट. आता एकतर तुम्ही अष्टांग योगाने करा किंवा 9विध भक्तीने करा. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम अर्चनम वंदनम दास्यम साख्यम आत्मनिवेदनम, बिगिनिंग विथ श्रवणम. इथे प्रभुपाद म्हणतात या 9विध भक्तीमध्ये श्रवणम सर्वप्रथम आणि महत्वपूर्ण आहे. म्हणून भगवान अर्जुन सांगतात की तत्शृणु म्हणजे माझ्याकडून एक. श्रीकृष्णांपेक्षा अधिक श्रेष्ठ प्रामाणिक व्यक्ती कोणीच असू शकत नाही. म्हणून त्यांच्याकडे श्रवण केल्यामुळे मनुष्याला पूर्णपणे कृष्ण भावनाभावित होण्याची सुसंधी प्राप्त होते. म्हणून ऐकत राहायचं गीता, पण अलॉंग विथ द पर्पज ऑफ श्रील प्रभुपाद. आणि भगवंत पण कोड वर्ड मध्ये म्हणतात, राईट. आणि मुद्दाम त्यांनी असं केलेलं आहे सो दॅट आपण एखाद्या आचार्याचा आश्रय घेऊ.
अपन नहीं का डायरेक्टली मैं भगवान का सब कुछ जानता हूँ, मेरा डायरेक्ट कनेक्शन भगवान के साथ है, नहीं, मुझे आचार्य की जरूरत है, फिर वो आचार्य मुझे परपट समझाते तो मुझे समझ में आता है. यास्तव मनुष्याने शैक्षणिक ज्ञानाने गर्विष्ठ आणि घमेंडेखोर झालेल्या अभक्तांकडून श्रवण न करता प्रत्यक्ष श्रीकृष्णांकडून किंवा त्यांच्या, बघा आहे ना, जोडलं ना प्रभुपादांनी, त्यांच्या विशुद्ध भक्तांकडून ज्ञान प्राप्त केले पाहिजे. आणि म्हणून मग ही सिरीज दिले, मस्त सिरीज आहे, तुम्ही त्याला एक एक नंबर द्या, एक एक नंबरला आपण एक एक पॉइंट ऍड करत जाऊ. ही श्रीमद भागवत मधल्या प्रथम स्कंदामधील ही सिरीज आहे. प्रथम स्कंद दिले खाली नंबर पण दिले, पान नंबर 265 वरती 1.2.17 to 21. पहिला स्कंद, दुसरा अध्याय 17 ते 21 श्लोक. शृण्वता स्वकथा कृष्ण पुण्य श्रवण कीर्तन रदंतस्तर अभद्राणी विधुनोती सुरसतम. दिस इज नंबर 1, राईट. सर्वात पहिली गोष्ट आहे, जेव्हा आपण भगवंतांची कथा ऐकतो, भगवंतांची कथा ऐकण्यामध्ये दोन गोष्टी घडत असतात, राईट. दोन गोष्टी काय आहेत? एक तर सर्वात पहिले शृण्वता स्वकथा कृष्ण, म्हणजे भगवंतांची कथा ऐकण्याने काय होतं, पुण्य श्रवण कीर्तन, आपण पुण्य प्राप्त करत असतो. आपल्याला कधी कधी ना कथा कळत नसेल तरी पण ऐकायची गपचूप, त्याने पुण्य श्रवण करत असतो आपण, म्हणजे पुण्य अर्जित करत असतो आपण. किंवा कधी कधी तुम्हाला काय वाटतं की अरे कथा मैंने 10 बार सुना हुआ है, असं वाटतं ना? नाही वाटत? आता समजा तुम्हाला जर भागवत कथा तुम्ही कधी क्लासला बसत असाल, अच्छा नारद मुनि और उनकी कथा, नारद मुनि नारद कैसे बने, तुम्ही बोलता हाँ पता है मुझे, अभी नारद मुनि बच्चे थे तो उनके घर में चतुर्मास में साधु लोग आए, तो उनकी मम्मी ने उनके लिए प्रसाद बना के खिलाया, फिर नारद मुनि ने जूठा खाया, तुम्हाला सगळं सिक्वेन्स माहिती असतो. फिर उसके बाद साधु लोगों ने कृपा दिया नारद मुनि को, उनका जूठा खाया उन्होंने, उनको ज्ञान दिया, साधु चले गए, मम्मी का डेथ हो गया सांप काट के, नारद मुनि चले गए दिशा उत्तर दिशा की तरफ, भक्त बन गए, हो गया हरि बोल. मग काय लोकांना काय वाटतं की अरे सुना हुआ कथा आहे, मग ते लोक स्विच ऑफ करतात आपलं, म्हणजे क्लासमध्ये बसलेले असतात पण काम स्विच ऑफ करून टाकतात आणि मोबाईल चालू करतात, व्हॉट्सअप चालू करा. सुना हुआ है ऐसा नाही का? ही टेंडन्सी असते आपली, पण आपण केअरफुल राहायला पाहिजे. भगवंतांची कथा आपण किती जरी वेळा ऐकली तरी त्यातनं नवीन नवीन मुद्दे आपल्याला भेटू शकतात नेहमी, जर आपलं त्यात पार्टिसिपेशन असेल तर. कारण भगवंतांची कथा हे साक्षात भगवंत आहेत, राईट. आणि जेव्हा आपण भगवंतांची कथा आपण ऐकतो तेव्हा मग भगवंत जर साक्षात भगवंत असेल तर आपल्याला कधी न कळलेला मुद्दा पण नवीन त्यातनं, किंवा 1000 वेळा जरी ऐकलं असेल त्यातनं नवीन पॉईंट काढून देतात. आणि एवढं जरी तुम्हाला नसेल भेटत, तुम्ही त्याला नुसतं ऐका, गपचूप ऐका. का? पुण्य श्रवण करताना आपण पुण्य बनवत असतो, आपलं पुण्य प्राप्त करत असतो. सो ही पहिली गोष्ट होते. पण ह्याच्यावरही आणखीन महत्वाची गोष्ट होते पुण्यासोबत, हृदंतस्थ अभद्राणी विधुनोती सुरत होता. मग काय होतं की एकतर आपण कथा ऐकल्याने पुण्यवान होतो, पण कसं आहे ना की भगवंत आपल्या हृदयात बसले, बरोबर आहे. आणि भगवंत बघतात कि अरे ये डिवोटी मेरे बारे में इतना सुनना चाहता है, बार बार सुनना चाहता है. कधी कधी आपल्याला खरंच ओढ लागते ना, असं नाही. मी कधी कधी ते महाराजांचे जुने लेक्चर्स ऐकतो किंवा रेग्युलरली ऐकत असतो महाराजांचे, असं वाटतं की आणखीन ऐकत राहावं. कधी कधी टाइम भेटत नाही, अजून ऐकावं, राईट. किंवा ते गौरकृष्ण महाराजांची माझ्याकडे सिरीज आहे भागवत कथेवरची, आणि चैतन्य चरित्रामध्ये चैतन्य भागवत कथा. ती सिरीज मला वाटतं मी आतापर्यंत 3-4 वेळा ऐकली असेल. आणि मी जेव्हा मी कधी लेक्चर करत असतो तेव्हा ते सगळे पण आठवतात. म्हणजे असं नाही की क्लास प्रिपेअर करण्याकरता ऐकतो, पण नुसतं ऐकत असतो तुम्ही. मग काय होतं ना, असं केल्याने भगवंत बघतात की अरे हे मेरे बारे में सुनना चाहता है. आता विचार करा, जगामध्ये ह्या ऑर्डिनरीली आपण जर एखाद्या व्यक्तीबद्दल बोलतो की हे व्यक्ती कितना अच्छा है, व्यक्ती ऐसा है, त्याला समोरायला बरोबर वाटतं ना? नाही वाटत? समजा मी जर तुमच्याबद्दल किंवा तुम्ही जर माझ्याबद्दल बोलला तर नॅचरली आपल्याला आवडतं, आपण कान एकदम अलर्ट होतात, बोलो और बोलो, बडा मधुर लग रहा है और बोलो. राईट. तर ऑफकोर्स हे आपल्या या जगामध्ये भौतिक आसक्तीमुळे असतं, नो डाऊट, दॅट्स ओके, नो प्रॉब्लेम. पण भगवंतांचं त्याच्यामुळे नाहीये की ते असा विचार करत नाही की मेरे बारे में बोल रहा है तो और मैं सुनना चाहता हूं, असं नसतं. पण भगवंतांना कसं वाटतं की वाव ये डिवोटी कितना स्ट्रगल करता है मेरे लिए,
सुबह से लेकर शाम तक ऑफिस जाता है, घर में सफाई करता है, कुकिंग करता है, बच्चों के टिफिन बनाता है, कैंटीन करता है, फिर मेरे बारे में सुनने के लिए बैठा भी है। थोड़ा थोड़ा नींद आता है, देखो फिर भी कैसे सुन रहा है, क्लास में बैठा है, झपकी मारता है, फिर भी उठता है, सुनता है। तर भगवंत काय करतात, अशा भक्तांच्या हृदयामध्ये भगवंत बसलेले आहेत ना, ते काय करतात, मग आपली ही इगरनेस बघितल्यामुळे भगवंत आत्मधून स्वतःहून विधुनोती म्हणजे काय, कचरा साफ करणे, जसं तुम्ही घरामध्ये झाडू मारता ना, तसं भगवंत आपल्या हृदयामध्ये झाडू मारायला चालू करतात. का? बिकॉज ही श्रीत सताम, हे श्रीत आपले मित्र आहेत. आणि जेवढ्या प्रमाणामध्ये आपण भगवंतांचं श्रवण करू तेवढ्या प्रमाणामध्ये भगवंत आपल्याला आत्मधून हृदय साफ करण्यात मदत करतील. म्हणजे लक्षात ठेवा, बेसिकली आपल्याला कधी कधी काय वाटतं की मैंने भगवान की कथा सुनी और मुझे ज्ञान आया, मतलब कथा सुनने से मेरे इंटेलिजेंस ने ज्ञान प्रोसेस किया और मुझे समझ में आया माया क्या है, कृष्ण क्या है, और मैं शुद्ध हो गया. असं नसतं. असं असतं, बट इट्स नॉट ट्रू. एक्चुअली कसं असतं, भगवान की कथा मैंने सुनी और भगवान मेरे कथा सुनने के सेवा की वजह से प्रसन्न होकर उन्होंने अंदर से कचरा साफ कर दिया. दैट इज द फैक्ट. जसं ज्याप्रमाणे एखादा पेशंट असतो आणि डॉक्टर असतात. आता समजा डॉक्टरला इंजेक्शन द्यायचं असेल पेशंटला, आता पेशंट जेवढा शांतपणे कॉपरेट करेल तेवढा इंजेक्शन व्यवस्थित बसेल, बरोबर आहे, आणि पेशंट लवकर बरा होईल. आणि जसा चांगला पेशंट असेल, डॉक्टरला पण बरं वाटतं, वाव ये पेशंट बहुत अच्छा है, गडबड नहीं करता है, शांत है, टक्कर इंजेक्शन लेता है, गुड. मग स्वतःहून त्याला आणखीन काय व्यवस्थित सांगतो की ऐसे रहो वैसे रहो. आणि एखादा जर चिडचिड करणारा पेशंट असेल, एक इंजेक्शन द्यायला अर्धा तास लावत असेल, आणि बिचारा डॉक्टरचे बाहेर तिकडे 15 पेशंट उभे असतील, मग हा डॉक्टर चिडतो का नाही? बरोबर का नाही? हा डॉक्टर चिडतो, नुसतं चिडत नाही, रागाने मग त्याला नेक्स्ट टाइम बोलत पण नाही का, प्रिस्क्रिप्शन आलटपलटा लिहून देते, जाओ 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 निकलो यहाँ से निकलो, राईट. इन द सेन्स की असं एवढं करणार नाही, पण त्याला म्हणजे किटकिट वाटते. म्हणजे बेसिक सांगण्याचा मुद्दा असा आहे की आपण जेवढं कॉपरेट करू डॉक्टर सोबत, तेवढं डॉक्टर पीसफुली आपला ट्रीटमेंट देईल, आणि तेवढं डॉक्टर आपल्याला आणखीन एक्स्ट्रा टिप्स पण देईल की क्या करो क्या नाही करना चाहिए. त्याच प्रकारे भगवंत हे सुप्रीम डॉक्टर आहेत, राईट. जेवढ्या प्रमाणामध्ये आपण भगवंतांना सहाय्य करू, कशामध्ये सहाय्य करू, त्यांचं गुणगान करणं, म्हणजे बेसिकली आपण जेवढं चांगल्या प्रकारे त्यांचं गुणगान करू तेवढं आपण भगवंतांना हेल्प करू आपल्या हृदयाला शुद्ध करण्याकरता. जसं कालिया दमन लिलेमध्ये तुम्ही बघितलं असेल, भगवंत कालियाच्या याच्यावर नाचतात ना, डोक्यावरती. जेवढं भगवंतांना असतात तेवढं कालियाचं विष बाहेर पडत जातं. तर तिथे महाराजांनी तात्पर्य दिलं. महाराज म्हणतात की आपली जीभ पण कशी आहे, कालिया नागासारखीच आहे, निस्ती लोकांना डंस देत असते. हा डिवोटी असा आहे, तो डिवोटी तसा आहे, हे तसा आहे, आज भाजीमध्ये मीठ जास्त झालं, मिरची जास्त झाली, हे झालं ते झालं. ही जीभ आहे ना, त्यावरती नाचून द्यायचं कोणाला? भगवत नामाला. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. जेवढ्या चांगल्या प्रकारे भगवंत नाचतील जिभेवरती तेवढ्या चांगल्या प्रकारे विष बाहेर पडत जाईल. आणि जेवढं विष पडत जाईल तेवढी जीभ माळवळ काय म्हणेल, जसं कालिया जसं विष गेलं तर कालिया काय म्हणाला, हरी बोल. मग तो म्हटला, माताजी किधर है, मतलब मेरे वाइफ किधर है, हरी बोल. मुझे बचाओ, मैं आपके शरण में हूं, कृपा दो, राईट. नम्र व्हायला चालू होतो. म्हणून त्याच प्रकारे आपण जेवढ्या चांगल्या प्रकारे भगवंतांना मदत करू, कसं मदत करणार, त्यांचंच नाव घेऊन, त्यांची श्रवण करून, त्यांच्याबद्दल कीर्तन करून, त्यांची भक्तांची सेवा करून, तेवढ्या प्रमाणामध्ये आपलं हृदय साफ होत जाईल. त्याला इथं म्हटलेलं आहे, हृदयंतस्तु अभद्राणी विधुनोती सुहृताम. अभद्राणी म्हणजे कचरा, अनेक प्रकारचा अभद्र आपल्या हृदयामध्ये बसलेला आहे, राईट. सो दिस इज फर्स्ट पॉइंट. तर आपण श्रवण केल्याने काय होतं, एक पायस ऍक्टिव्हिटी आपल्याकडनं होते, पुण्य आपण अर्जित करतो, आणि सोबत पुण्य पण होत नाही फक्त, तर आपलं हृदय साफ होत जातं, राईट. सो दिस इज फर्स्ट थिंग. त्यानंतर काय होतं मग, सेकंड थिंग, नष्ट प्रायेषु अभद्रेषु नित्यम भागवत सेवया भगवती उत्तम श्लोके भक्तिर्भवती नैष्टिकी. मग अशा प्रकारे आपण जेव्हा श्रवण करू आणि भगवंतांना हृदय साफ करून देऊ, तेव्हा नष्ट प्रायेषु म्हणजे ऑलमोस्ट,
अभद्रेषु म्हणजे बऱ्याचपैकी, म्हणजे ऑलमोस्ट 90% जे आपला कचरा हृदयामध्ये आहे ना तो साफ होतो. नष्ट प्रायशु अभद्रेषु कशाने? नित्यम भागवत सेवा. म्हणजे आपण नित्य नियमाने भागवतची सेवा, भक्तांची सेवा, भगवंताच्या नाम स्मरणाची सेवा अशा प्रकारे केली तर आपलं हृदय हे काय होणार? साफ होणार. आणि आपल्या हृदयामध्ये भगवती उत्तम श्लोके भक्तीर भवते नैष्टिकी. नैष्टिकी म्हणजे काय? निष्ठा प्राप्त होईल आपल्याला, राईट. आता आपल्या सगळ्यांना निष्ठा आहे का? आहे. पण निष्ठा कशी आहे आपली? अनस्टडी आहे. म्हणजे कधी असं वाटतं की भरपूर चांगली चॅन्टिंग करावी, कधी वाटतं थोडा बहुत अपना चालू चॅन्टिंग करले तो भी हो गया, ऐसे टिक मार करने के लिए 16 माला हो गया. कधी आपल्याला वाटतं की चांगल्या प्रकारे भागवत श्रवण करावं, कधी वाटतं अरे ठीक है चलो अभी हो गया, एक्सेल शीट में टिक करना है, चलो 10 मिनट सुन लिया. कधी कधी है ना, तो कॉलम भरना है ना, क्या करेंगे, अरे लोग देखेंगे कॉलम में भरा है कि नहीं भरा है, राइट. ये साधना लेवल 2 वालन करता है. राईट. जे लोक आहेत ते आहेत, बाकीचे पण करतात, श्रवण करतात, ऐकतात, नो डाऊट. पण आपल्याला कोण ना कोणतरी हे असतं, मॉनिटर करणारा असतो आणि आपल्याला वाटतं की अरे नाही थोड़ा सा सुनना चाहिए, एटलीस्ट चलो उस बहाने से थोड़ा बहुत तो पुण्य अर्जित कर लेते हम लोग सुन के, राइट. ही थोडी अनस्टडी आहे. मग ग्रॅज्युअली काय होते, आपली भक्ती स्टडी व्हायला चालू होते. म्हणून बघा आता नेक्स्ट जो श्लोक अटॅच केलाय 3रा, तदा रजस्तम भाव कामलोभ दयश्चय चेतर एतर अनाविद्यम स्थितम सत्वे प्रसिद्धती. सी आता कसं आहे, आपली भक्ती कशी आहे? अनस्टडी आहे. स्पेशली 3रा तुम्ही श्लोक मध्ये बघाल का, तर रजस्तम भावा, रजगुण आणि तमोगुणामुळे आपली भक्ती काय आहे? अनस्टडी आहे. जेव्हा ह्या गुणांचा प्रादुर्भाव कमी होऊन जातो, कारण ह्या 2 गुणांमुळे काय होतं, रज आणि तमोगुणामुळे काम लोभ, काम येतं आणि आपल्यामध्ये लोभ येतं. जेव्हा आपण चांगल्या प्रकारे भक्ती करू, चांगल्या प्रकारे नित्यनियमाने भगवंताचं नाम स्मरण करू, तेव्हा रजगुण तमोगुण दूर होणार आणि मग चेतर येतर अनावद्यम स्थितम सत्वे प्रसिद्धती, आपल्यामध्ये सत्वगुण चांगल्या प्रकारे स्थित होतो. आणि जो व्यक्ती सत्वगुणामध्ये आहे तो चांगल्या प्रकारे भगवंताची भक्ती करू शकतो, भगवंतावर ध्यान करू शकतो, राईट. आणि त्यानंतर तसं केल्याने काय होणार? मग 4, एवं प्रसन्न मनसो भगवत भक्ती योगत भगवत तत्व विज्ञान मुक्त संघर्ष जायते. बघा किती सुंदर सिरीज आहे. अशा प्रकारे काम आणि क्रोध, रज आणि तमोगुण गेल्यामुळे, सत्वगुणामध्ये स्थापित झाल्यामुळे प्रसन्न मनसो आपण काय होतो? प्रसन्न बनतो. एवं प्रसन्न मनसो, तुम्हाला प्रसन्न चित्त वाटतं, जगामध्ये काही पण होऊ दे पण तुम्ही प्रसन्न व्हाल, राईट. भगवत भक्ती, भगवत, आणि त्यानंतर काय होणार तुम्हाला? भगवत तत्व विज्ञानम. भगवत तत्व विज्ञान म्हणजे काय? बेसिकली तुम्हाला भगवंतांबद्दल सगळी काही माहिती भेटते, जशी या श्लोकात दिलेली आहे. असेंशन समग्रम माम यथा ज्ञास्यसि तत्शृणु, राईट. पण ऑफकोर्स आपल्याला भगवंतांबद्दल किती भेटणार माहिती? जेवढी आपल्याला आवश्यक आहे आणि जेवढी आपल्याला भक्ती करण्याकरता आणि भक्तीमध्ये पुढे जाण्याकरता आवश्यक आहे तेवढी भेटणार, राईट. आणि अशा प्रकारे व्यक्ती काय होतो? भिद्यते हृदय ग्रंथी छिद्यते सर्व संशय शियंते चास्य कर्माणि दृष्ट एव आत्मनिश्चय. अशा प्रकारे हृदयामध्ये असणारी हृदय ग्रंथी जी आहे, राईट. हृदय ग्रंथी म्हणजे काय? अटॅचमेंट या भौतिक जगाशी, राईट. आणि सर्व संशय म्हणजे काय? ऑल डाऊट्स. सर्व काही संशय काय होतात? नष्ट होतात. आणि अशा प्रकारे त्याच्यावरती बघा, त्याच्या भगवत तत्व विज्ञान मुक्त संघर्ष, हा व्यक्ती काय होतो? मुक्त होतो. आणि खाली दिलेला आहे शियंते चास्य कर्माणि, मग कुठल्याही प्रकारचे अनैतिक कर्म करण्याची कामं बंद होतात आणि व्यक्ती दृष्ट एव आत्मनेश्वरे, हा काय करतो? हा तुम्ही जर ह्याच्यामध्ये गेलात अनुवादामध्ये, राईट. याप्रमाणे भक्तियोगामुळे भौतिक आसक्तीरूप कठीण गाठ भेदली जाते आणि मनुष्य असंशन समग्र अर्थात परम सत्य पुरुष भगवंतांना जाणण्याच्या स्तरापर्यंत उत्पन्न होतो, राईट. बेसिकली ह्या शरीराला तो काय बघतो? या शरीराचा स्वतःला काय बघतो? मी या शरीराचा ओनर आहे, मी शरीराचा गुलाम नाहीये, इंद्रियांचा गुलाम नाहीये, मी काय आहे? शरीराचा पसेसर आहे. म्हणजे मी या शरीराला भक्तियोगामध्ये लावलं पाहिजे, राईट. तर अशा प्रकारे जेव्हा आपल्या हृदयातना सगळे डाऊट निघून जातील, सगळ्या आसक्त्या निघून जातील, तेव्हा आपण भगवंतावरती फुल फोकस करू शकतो. म्हणजे विचार करा, श्रवण ही किती महत्वाची गोष्ट आहे. आणि हे सगळं कशाने स्टार्ट होतं? श्रवण केल्यामुळे. म्हणून लक्षात ठेवा, भक्तियुगामध्ये जे लोक व्यवस्थित श्रवण करत नाहीत ना, स्पेशली जे साधक आहेत, ते स्टडी होत नाहीत भक्तीमध्ये. कारण कसं असतंय, भौतिक जगात एकदम अनस्टडी आहे, कंटिन्युअसली काही ना काहीतरी होत राहणार. जगात नाही झालं तुमच्या मनात राहणार. कधी कधी जगामध्ये सर्व शांत असेल, अचानक तुमचं मन म्हणेल आज ऐसा क्यों,
क्यों ऐसा? अरे क्यों मतलब ऐसा ही होता है, वो ऐसा शांत रहो, वो ऐसा क्यों करता है, वो ऐसा ही करता है, तुम शांत हो जाओ। आज यही क्यों सब्जी बनाया है, शांत हो जाओ, वो ऐसा ही बनेगा, इट कांट चेंज, राइट? तुम संसार को चेंज नहीं कर सकते, अपने आप को चेंज करो। कितना चेंज करोगे संसार को? ये व्यक्ति बुरा है, वो व्यक्ति बुरा है, वो व्यक्ती बुरा आहे, सब बुरे हैं, तुम अच्छे हो क्या? है ना? तर आपण किती जणांना चेंज करणार, तुम्ही सांगा मला. म्हणजे जीवात्मा या जगामध्ये आतापर्यंतचा जो प्रवास चालू आहे ना, याच्यामध्ये त्याचा संघर्ष आहे. ये सिच्युएशन को चेंज करूंगा, ये व्यक्ती को चेंज करूंगा, उसको चेंज करूंगा, उसको चेंज करूंगा. आणि कसं आहे की आधुनिक जसं आपण वाढत चाललेलो आहे, टेक्नॉलॉजीने काय केलेलं आहे, माणसाला इम्पेशंट बनवलेलं आहे. त्याला वाटतं की अच्छा मैं गाड़ी का कलर चेंज कर सकता हूँ, मोबाइल का कवर चेंज कर सकता हूँ, कपड़े चेंज कर सकता हूँ, मेरा हेयर स्टाइल चेंज कर सकता हूँ, सब कुछ चेंज कर, लेकिन मेरे साथ रहने वाला उसको चेंज नहीं कर सकता है ना तुम. यू कांट चेंज. तो उसको एक्सेप्ट करना पड़ेगा. वो टेक्नोलॉजी नहीं है, वो पर्सन है. टेक्नोलॉजी को टेक्नोलॉजी से चेंज कर सकता है. अभी जैसे पंखा तुम्हारे सामने खड़ा है, अच्छा उसका स्पीड कितना करना है, 1 2 3 4 रिमोट से होता है ना. 1 तो 1, 2 तो 2, 2 तो 3 ते 3. तुमच्या समोर समजा कोणी बसला असेल आणि तुम्हाला ओरडत असेल, त्याचा स्पीड तुम्ही बंद नाही करू शकत. अच्छा रुक जा, रिमोट 1 स्पीड, जरा धीरे धीरे बोल, 2 स्पीड, फटाफट बोल और खत्म कर दो. ऐसा नहीं होता है. उसका स्पीड आप चेंज नहीं कर सकते, वो वैसा ही रहने वाला है. आपको एडजस्ट करना पड़ेगा, सीखना पड़ेगा एडजस्ट करना. लेकिन ह्याच्याकरता काय पाहिजे, पहिले आपण आत्मशुद्ध पाहिजे, आत्मसंतुष्ट पाहिजे. आपल्यामध्ये आपण सुखी असेल तर दुनियामध्ये काय पण होऊ दे ना, तो दुनिया में तो होते रहने वाला है, उसको आप कुछ कर नहीं सकते, है ना. सो याची बिगिनिंग म्हणून कुठनं होते, श्रवण. जेवढं आपलं श्रवण चांगलं असेल तेवढ्या मात्रामध्ये आपली चॅन्टिंग पण चांगली होणार आणि बाकी आपल्या जीवनातल्या घडामोडींना आपण पण व्यवस्थित बघू शकणार. म्हणून श्रवण इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणून चॅन्टिंग सोबत तुम्ही नेहमी श्रवण करत जावा. प्रभुपादांच्या लेक्चरची फुल लिस्ट दिलेली आहे मी त्या ग्रुपमध्ये, तिथं वरती डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये अटॅच केलेली आहे. तर तुम्ही ते एक क्लिक केलं तर तुम्हाला लगेच लेक्चर चालू होतात प्रभुपादांचे. जे ऐकायचे ते ऐका. आणि बोला सेवा लीला माताजी. प्रभूजी, आपण जर जसं लेक्चर पुढे जातो ना तसं क्वालिटी बदलते जपाची आपली. हा ऑब्विसली जपाची क्वालिटी बदलते ना, कारण आपल्याला कळतं. एक तर कळत असतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्यातला रजोगुण कमी होत असतो, कारण आपले क्लॅरिटी येत असते आणि आपण आध्यात्मिक पुण्य संचित करत असतो. त्याच्या बळावरती आपली चॅन्टिंग अगदी चांगली होऊन जाते. पण तुम्ही जर याला थांबवलत, या प्रक्रियेला मध्ये थांबवलत, समजा तुम्ही आता 2 महिने काय श्रवणच नाही केलं, मग तुम्ही बघा चॅन्टिंग तुमची कशी होऊन जाईल. ऑफकोर्स चॅन्टिंग जे प्युअरली करतात त्यांच्याकरता वेगळी गोष्ट आहे, जे एकदम कट्टू एक होली नेम ऐकतात आणि एक कुठल्याही भक्ताचा अपराध करत नाही, त्यांच्याकरता वेगळी गोष्ट आहे. पण आपण सगळे तर आपल्याला माहिती आहे कसे आहोत आपण, किती आपण बाहेरचं खातो आणि बाहेर लोकांना शिवाय देत, म्हणजे मी ओरडत असतो. म्हणजे आपल्याला एवढं कंटॅमिनेशन आहे की चॅन्टिंगला बसण्याकरता थोडं प्युरिटी लागते. इन द सेन्स की होली नेम इटसेल्फ इज अ प्युअर. चॅन्टिंग शुद्ध करण्याकरता आहे, पण चॅन्टिंगला बसण्याकरता पण थोडासा बॅकग्राऊंड लागतो आपल्याला की नाही चॅन्टिंग करणं आहे, चॅन्टिंग इम्पॉर्टंट आहे, अच्छी तरह करणं आहे, राईट. सो इट बिगिन्स विथ श्रवणम. म्हणून सगळ्यांनी श्रवणम करा. आपल्या गुरु महाराजांचा ऐका. प्रभुपादांचे लेक्चर्स आहेत हिंदीमध्ये कितीतरी, आपल्या गुरु महाराजांचे मराठीमध्ये लेक्चर असतील, राधानंद महाराजांचे हिंदीमध्ये ट्रान्सलेट केलेले, मराठीमध्ये ट्रान्सलेट केलेले, इंग्लिशमध्ये सुद्धा आहेत. भगवद्गीता सुद्धा आहे. भगवद्गीता वाचणे म्हणजे श्रवण करणे, भागवत वाचणे म्हणजे श्रवण करणे, राईट. असे कितीतरी सुंदर सुंदर आपल्याला प्रवचन आहे. दिस इज फर्स्ट वर्स, राईट. आणि म्हणून प्रभुपाद तात्पर्यामध्ये शेवटला लिहितात, म्हणून श्रीकृष्ण किंवा त्यांच्या भक्तांकडून केवळ श्रवण केल्याने मनुष्य भगवत तत्व, कृष्ण तत्व जाणू शकतो. जस्ट बाय. आता बघा भगवंतांनी कसं एस्टॅब्लिश केलं आणि प्रभुपादाने त्याला आणखीन एवढं पद्धतशीर एस्टॅब्लिश केलं की फक्त भगवंतांकडून ऐकल्याने आपल्याला भगवंतांविषयी फुल ज्ञान प्राप्त होईल. अर्जुन, तुला वनामध्ये जायची गरज नाहीये, किंवा तुला अष्टांग योग करायची गरज नाहीये. शेवटी जे तुम्ही 6.47 तुम्ही बघितला होता, या श्रद्धावान योगिनाम अपि सर्वेषां मद्गतेन अंतरात्मना श्रद्धावान भजन्ते यो माम समयुक्त तमो मत, राईट. जो सदैव माझ्यामध्ये वास करतो किंवा अंतःकडून माझे चिंतन करतो, राईट. तर चिंतन करण्याकरता तुला एवढी प्रक्रिया करून, मेडिटेशन करून, वनात राहून, घर त्याग करून, सगळं करून करावं लागतं. पण इथे जर तू फक्त माझं श्रवण केलंस तर तुम्हाला प्राप्त करू शकतोस, राईट. हरे कृष्ण. एनी डाऊट्स?
कोणाला काय विचारायचंय? कारण मी थकलो थोडस. कुणाला काही टीका टिप्पणी? क्लास संपलेला नाहीये अजून, आपण ऍटलिस्ट 2-4 श्लोक घेऊनच पूर्ण करणार आहोत. पुढे सोपे सोपे श्लोक आहेत. ब्रेक दिला तुम्हाला 1 मिनिटाचा श्वास घेण्याकरता. हरे कृष्ण प्रभू. धन्यवाद. बोला शकुंतला. सतत आपण सत्वगुणामध्ये कसं राहिलं पाहिजे? हीच तर प्रक्रिया आहे ना. सतत आध्यात्मिक ध्वनीच्या संपर्कामध्ये राहण्याचा प्रयत्न करा. सतत आध्यात्मिक ध्वनीच्या संपर्कात राहण्याचा अर्थ काय आहे? श्रवण केलं पाहिजे आपण. बघा, तुम्ही जर समजा तुम्ही बॅटरी चार्ज करता मोबाईलची, बॅटरी चार्ज करता मोबाईलची बॅटरी चार्ज करता का? मग आता समजा तुम्ही मोबाईलची बॅटरी जर आता चार्ज केली, आता माझी बॅटरी फुल झाली मोबाईलची, काढतो. समजा आता 100% बॅटरी, ठीक आहे. तर ही बॅटरी 100% आता किती तास चालेल? नेक्स्ट ऍटलिस्ट 3-4 तास चालतेच. म्हणजे माझा म्हणण्याचा अर्थ असा आहे की तुम्हाला काय 24 तास ऐकायची गरज नसते. असं तुम्ही कधी घाबरून जातात, म्हणजे काय मला काय 24 आवर ऐकायचं आहे का? तुम्ही आता जे ऐकताय ना, हे नेक्स्ट 2 दिवस चालणार तुमच्या ह्याच्यामध्ये. बॅटरी चार्जिंग होते, आता चार्जिंग झाली, अर्धा तास 1 तास चार्जिंग झाली, माझी पण चार्जिंग झाली. आता हे शब्द आणि हे जे ऐकलेलं आहे आणि भगवंतांची महती आणि भगवंतांची कथा किती ऐकणं जरुरी आहे, ऍटलिस्ट 1.5-2 दिवस चालत राहणार. कारण बॅटरी म्हणजे तेवढी चार्ज झालेली आपली. म्हणजे विचार करा, आपण तुम्ही अर्धा तास 1 तास जर पद्धतशीर व्यवस्थित आणि मनाने जर ऐकलं तर ते किती आपल्याला चार्ज करत राहतं. जर आपण असं जर दिवसात ना ऍटलिस्ट 1 तास 2 तास 3 तास वेळ काढून किंवा काही सेवा करताना, कुकिंग करताना, काही करताना ऐकत राहिलो, किती बॅटरी चार्ज होत राहते, किती बॅटरी चार्ज होत राहते. मग आता मग चान्सच नाही ना बाहेरच्या गोष्टी करताना आपल्या डोक्यात यायचा. बरोबर आहे का नाही? सत्वगुणामध्ये राहिलात ना, समजा तुम्हाला काही रजोगुणी गोष्ट जर दिसली तरी काय प्रभाव पडत नाही. कारण सत्वगुण एवढा स्ट्रॉंग आहे, आता एवढा पॉवरफुल आहे की रजोगुणाला चान्सच नाही आतमध्ये एंट्री करायचा. आता आपलं बऱ्याचदा काय रिव्हर्स होतं. रजोगुण एवढा हेवी असतं की सत्वगुणाला याचा चान्सच नाही. बिचारा दरवाजावरती उभा असतो, येऊ का आतमध्ये? नाही, आता एकदम हेवी रजोगुण आहे. त्याच्या रिव्हर्स करायचं आपल्याला. म्हणून थोडक्यात टप्प्यामध्ये जरी आपण ऐकलं दिवसात ना, तरी आपल्याला फार महत्वाचं आहे. ऍटलिस्ट माझ्या अनुभवाने मी एवढे वर्ष जेवढे काढले तिथे आश्रम मध्ये, म्हणजे मी म्हणेन ठीक आहे की आपली एक डिटर्मिनेशन असते की मुझे रहना है, ऐसा सेवा करना है, बट त्याच्याहून अधिक मी म्हणेन सगळ्या भक्तांचा संघ आणि त्याच्यावरती श्रवण, कंटिन्युअस श्रवण करत आले ना की आपल्याला कधी वाटत नाही की अरे जगामध्ये दुसऱ्या काही गोष्टी महत्वाच्या आहेत. हे इम्पॉर्टंट आहे. जसं तुम्हाला कोविडच्या टायमाला नाही का एकसारखी ती यायची, काय करो, मास्क लगाओ, हाथ धो, कहीं भी हाथ जाओगे हाथ धो लो. बरोबर आहे ना? मग तुम्हाला कॉन्स्टंट रिमेंबरन्स असायचं की किधर भी कुछ हो गया हाथ धो लो मास्क लगाओ. हे कंटिन्युअस तुम्हाला रिमाइंडर पाहिजे ना. तसं जे रिमाइंडर आहे, सुनते रहो, वाचत राहा, वाचाल शिकाल तर काय ते मराठीमध्ये आहे ना, ते वाचाल तर टिकाल, वाचाल तर वाचाल नाही तर मराल. राईट. तर आत्म्याच्या संवर्धनाकरता आपल्याला श्रवण करत राहणे फार आवश्यक आहे. एवढ्या वर्षांमध्ये म्हणजे मी महाराजांकडनं ऐकत असतो प्रॉमिनेंटली, प्रबोधनकडनं, आणि बाकीचे सिनियर आहेत त्यांच्या ध्वनीने फार फरक पडतो. आपण भले शुद्ध नसेल पण त्यांची शुद्ध वाणी ऐकून आपल्याला प्रेरणा भेटते आणि एक उत्साह राहतो की आपल्याला चॅटिंग केलं पाहिजे, भक्ती करत राहिले पाहिजे. राईट. म्हणून तुम्हाला मी म्हणत असतो नाही, मी ऐकत राहावा. ते सगळे एक्सरसाइज सगळे ह्याच्या करताच होतं. त्यात काय मला काय स्वतः प्राप्त करायचं नाहीये की अरे 50 लोग डॉक्युमेंट करते हैं तो क्या मुझे कोई थोड़ा सलाम करने वाला है. मेहनत तर मलाच आहे ना, ते डॉक्युमेंट करा, ऑब्झर्व करा. राईट. तुम्ही तसं नाही केलं तरी ग्रुपमध्ये पोस्ट करत राहता. बरेच जण ग्रुपमध्ये पोस्ट करतात ना. सकाळी महाराजांचं मी अमृत बिंदू आहे ना मराठीमध्ये ते ऐकते, इंग्रजी समजत नाही मला. चालेल ना, अमृत बिंदू मध्ये ऐकते, मराठीमध्ये ऐका. मग कसं करतात आपले काही भक्त येते ना मराठीमध्ये, अमृत बिंदूला माझं हे ऍड आहे मी, तर ते लिंक चालू करून मराठी ऐकायला येतं मला.
हो ना, चालेल ना, कसंही करून आपण ऐकलं राहिलं पाहिजे. मग आता काही आपली ड्युटी काय करतात, सकाळी जर पोस्टिंग केल्यानंतर रात्री झोपण्यापूर्वी मग ते दिवसभर जे ऐकलं असेल ते त्याला रिप्लाय मध्ये पोस्ट करतात की एवढं एवढं श्रवण केलं पाहिजे आपण. ते त्याने कसं तुम्हाला एक सवय लागते है ना, की अरे बाबा मैंने सुना इतना, आणि मी त्याला एक्नॉलेज करत असतो की येस आपने सुना. मग आता आपल्याला अजून किती फॅसिलिटी पाहिजे. जर आपल्यासोबत जर एवढे भक्त असतील आणि एवढे सपोर्ट देत असतील, आता ह्याच्यामध्ये जर आपण जर करत नसेल तर मग आता हरे कृष्ण, मग आता आपल्याला देवच वाचू शकेल. ह्याच्या पलीकडे आपण काय करणार, राईट. हरे कृष्ण. सो दिस इज द वे. येस. त्यानंतर मग आता दुसरा श्लोक जेव्हा चालू होता तेव्हा भगवंत म्हणतात, सेकंड श्लोक वाचा गोपीगण माताजी, श्लोक नंबर 2. हरे कृष्ण. ज्ञानं तेहं सविज्ञानम् इदं वक्ष्यामि शेषतः यज्ञात्वानेह भूयोन्य ज्ञातव्यमवशिष्यते. प्रत्यक्ष ज्ञान आणि दिव्य ज्ञान हे दोन्ही प्रकारचं ज्ञान मी तुला पूर्णपणे सांगतो. हे जाणल्यावर तुला आणखी काही जाणावयाचं शिल्लक राहणार नाही. हरे कृष्ण. यस. भगवंत म्हणतात कुछ भी नहीं बचेगा. माता तुम्ही म्हणाल की अच्छा कुछ भी नहीं बचेगा तो भागवतम नहीं पढ़ना है क्या? चैतन्य चरितामृत नहीं पढ़ना है क्या? खत्म हो गया, कुछ भी जानने की जरूरत नहीं है. याचा अर्थ असा आहे की आपल्याला तत्व कळलेलं आहे, तत्व के बारे में जानने के लिए भी कुछ नहीं बचेगा. जो 5 गीता में तत्व दिए गए हैं, ईश्वर, प्रकृति, जीव, काल और कर्म, ये सब क्लियर हो जाएंगे आपको. लेकिन उसका डिटेल जो है, विस्तार, वो आपको भागवत में पढ़ने के लिए मिलेगा अगर आप पढ़ना चाहते हैं आगे तो. बट तत्व आपको क्लियर हो गया. संसार में क्या तत्व है, मैं कौन हूँ, कहाँ से आया हूँ, क्या तकलीफ होती है, अभी कैसे तकलीफ होती है, विस्तार से भागवत में बताया गया है. जसं भागवतच्या आता मी 3rd कॅन्टो ऐकतोय, त्याच्यामध्ये मुवमेंट्स ऑफ लिव्हिंग एंटिटीज, जीवात्म्याची हालचाल, म्हणजे जीव गर्भामध्ये कसा जन्माला येतो, मग कसा मोठं मोठं होतं, आईने जर आंबट खाल्लं त्याला कसा त्रास होतो, तिखट खाल्लं तर त्याला कसा त्रास होतो, मग जन्म घेतो, मग त्याला कशा जगामध्ये त्रास होतात, मरेपर्यंत त्याची पूर्ण हिस्ट्री दिलेली आहे. मग त्याची डिटेल तुम्हाला भागवतामध्ये ऐकायला भेटतील. राईट. सो दिस वे है तत्व. राइट. ज्ञानम तेहम सविज्ञानम इदं वक्ष्यामि अशेषतः. कुछ भी नहीं बचेगा सुनने के लिए आपके पास. राइट. मग आता ह्याला एक सुंदर जेव्हा आपण ज्ञान शब्द म्हणतो ना, तर आपको आपले विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर, मे बी आपण ह्याच्यासोबत क्लोज करू, कारण ऑलरेडी 1 तास झाला. आपली कॅपॅसिटी आपल्या सगळ्यांना माहिती आहे किती आहे. तर पण सुंदर कमेंट्री आहे. विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर म्हणतात ज्ञान विज्ञान का अर्थ क्या होता है. राइट. ज्ञान विज्ञान, ऑफकोर्स ज्ञान म्हणजे ज्ञान आणि विज्ञान म्हणजे रिअलाइज नॉलेज, साक्षात्कार झालेलं ज्ञान. तर आपल्या आचार्याने अजून त्याला सुंदर एक व्याख्या दिलेली आहे. विश्वनाथ ठाकूर म्हणतात भगवंतांबद्दल जे ज्ञान आहे ना, 2 प्रकारचं ज्ञान आहे. तुम्ही बरेच ऐकलं असेल. भगवान श्रीकृष्णाचं ज्ञान आहे 2 विभागामध्ये विभागलं जातं. एकाला म्हणतात ऐश्वर्य ज्ञान, राईट, आणि दुसऱ्याला म्हणतात माधुर्य ज्ञान. ऐकलं तुम्ही कधी? तो बेसिकली इथे जे 2 शब्द दिलेत ना, कुठे गेला ज्ञान विज्ञान, तर विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर काय रसिक भक्त आहेत ना. ते म्हणतात आपको वैकुंठवाला कुठला डिवोटी ऐकेल थोडासा दुखी होऊन जाईल. वैकुंठ डिवोटी और गोलोक डिवोटी थोड़ा अंतर आता है. चक्रवर्ती म्हणतात बेसिकली ज्ञान मतलब ऐश्वर्य ज्ञान और विज्ञान मतलब माधुर्य ज्ञान. आता ऐश्वर्य ज्ञान म्हणजे काय? भगवंताबद्दल, म्हणजे भगवंत किती महान आहेत, भगवंत किती मोठे आहेत, भगवंत किती शक्तिशाली आहेत, भगवंत किती धनवान आहेत. बरोबर बरोबर आहे. परमकरुणा माता बरोबर आहे का? बरोबर आहे. दमून थकलेले दिसता तुम्ही सगळे. प्रोग्राम मधनं आले की काय? ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. तर चक्रवर्ती म्हणतात बेसिकली ऐश्वर्य ज्ञान जे असतं ते भगवंतांच्या महानतेबद्दल आहे, आणि माधुर्य ज्ञान जे असतं ते भगवंतांच्या मधुरतेबद्दल आहे. मधुरता, मधुर ब्रज माताजी, मधुरता. मग आता आपल्याला या दोन्ही ज्ञानांची गरज असते. काय काय भक्त कसे असतात ते म्हणतात नाही मैं तो केवल भगवान का माधुर्य ज्ञान लेना चाहता हूँ, मुझे ऐश्वर्य ज्ञान से कुछ लेना देना नाही. सी आता या दोन्ही गोष्टींची कशी विभागणी आहे. जेव्हा तुम्ही भगवंतांबद्दल ऐश्वर्य ज्ञान ऐकताना की भगवंत किती, तर भगवंतांच्या गीतेमध्ये ऐश्वर्य ज्ञान आहे आणि माधुर्य ज्ञान पण आहे मध्ये मध्ये.
पण प्रॉमिनंटली ऐश्वर्य ज्ञान, माधुर्य ज्ञान आहे, दोन्ही आहे. आता ऐश्वर्य ज्ञान म्हणजे भगवंत किती महान आहेत, मग ह्याने काय होतं, आपण भगवंताला नमन करतो, है ना, हे वैकुंठपती, हे ब्रह्मांड नायक, हे जगत पिता. मग याने काय होतं, आपल्यामध्ये नम्रता येते भगवंतांना शरण जाण्याकरता, राईट, बरोबर आहे. याला म्हणतात बेसिकली सबमिशन, आणि त्याने आपल्यामध्ये नम्रता येते. पण मग आता कसं असतं की भगवंत कसे आहेत की त्यांना फक्त जर आपण सगळेच भक्त जर नुसतं असं करायला लागले गोलोकमध्ये हरे कृष्णा हरे कृष्णा, भगवंत म्हणतील कोई मुझसे प्रेम भी करेगा क्या, ते खाली सॅल्यूट करेगा. कारण बरेच लोक काय करतात जगामध्ये, भगवान महान आहे, भगवान मेरा ख्याल रखना, भगवान आता भगवंत याने कंटाळतात. तो बेसिकली थोडा रसिक पार्ट काय यातला सीसी मध्ये तुम्हाला भेटेल, भगवान की मधुरता. भगवान की मधुरता मतलब भगवान कितने पर्सनल हो जाते हैं अपने भक्तों के साथ. से फॉर एग्जाम्पल वृंदावन मध्ये यशोदामाई आणि बाळ गोपाळ, किती मधुरता आहे बघा. जनरली वैकुंठामध्ये भगवंत सगळ्यांचे अधिपती नायक आहेत आणि सगळ्यांवरती शासन करतात. पण गोलोकमध्ये भगवंतावरती शासन कोण करतात, भगवंताचे भक्त. यशोदामाई त्यांना छडी पण दाखवू शकते आणि तिथे म्हटले आज नहीं मिलेगा भोजन, चलो उधर बैठो, चुपचाप बैठेंगे कृष्ण. अरे अगर ग्वाल बाल बोलेंगे अभी तुम हार गए कृष्ण, अभी तो अभी क्या करना है आपको, आपको हमें आपके पीठ पे उठा के लेके जाना है. कृष्ण करतात ते, त्याला म्हणतात मधुरता, राईट. आणि मग मधुरतेने काय होतं की आपलं हार्ट त्यांच्याकडे एकदम जास्त आकर्षित होतं, राईट. सी, ह्या दोन्ही गोष्टी फार महत्वाच्या आहेत जाणणे. जर नुसतं सबमिशन असेल तर तसा रस कमी होतो, आणि जर नुसतं अट्रॅक्शन असेल, अति अट्रॅक्शन की मैं तो भगवान का हूं, मैं तो भगवान का हूं, त्याला म्हणतात सहजिया. सहजिया म्हणजे बेसिकली सस्ते में भगवान को पाने की कोशिश करता है, बिना किसी तपस्या के, बिना भगवान को जाने भगवान कौन है, ये सृष्टि कौन है, मैं कौन हूं. आणि मग सहजिया लोक जास्त टिकू शकत नाही भक्तीमध्ये, राईट. म्हणून इथे चक्रवर्ती पाल सांगतात की नुसतं जर सबमिशन असेल, म्हणजे बेसिकली नुसतं ऐश्वर्य ज्ञान असेल तर आपल्याला भीती असते, भगवान आहे भाई. आणि नुसतं जर माधुरी ज्ञान असेल, सहजीय भाव येतो. म्हणून आपल्याला सहजीय पण बनायचं नाहीये आणि भगवंताला म्हणून नुसतं घाबरत पण राहायचं नाही. भगवान है भगवान, अरे डरना है हमको, लेकिन भगवान प्रेम करते हमसे, राईट. ही इज नॉट जस्ट एक शासक नाहीयेत भगवंत. जसं या जगामध्ये शासक त्याला आपण घाबरतो, पण शासक असल्यासोबत ते तुम्ही समजा एखादा प्राईम मिनिस्टर, तुम्ही प्रभुपाद एक गोष्ट बघायला सांगतात की एक प्राईम मिनिस्टर होता, प्रभुपाद गोष्ट सांगतात की एकदा त्याला भेटायला एक ऑफिसर आला आणि त्यांनी दरवाजावरती नॉक केलं घराच्या, पण ऑफिसर काय घरातनं बाहेर येईना, बरेच तास झाला. त्यांनी एक दरवाजाला बिळ असेल त्या बिळातनं बघितलं, असं थोडंसं बघितलं तर प्राईम मिनिस्टर काय झालेलं आहे, छोट्या त्याचा नातू आहे, घोडा खेळत आहे. नातू त्याच्यावरती बसलाय, घोडा 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 बघाव, है ना. सो बेसिकली त्यांनी बघितलं, अरे प्राइम मिनिस्टर, हाँ तो बराबर ना, घर में प्राइम मिनिस्टर नहीं है, वो घर में क्या है, ग्रैंडफादर है, ऑफिस में प्राइम मिनिस्टर है. मग आता फक्त जर आपल्याला भगवंतांचं ऑफिशियल रूप माहित पडत असेल तर आपण घाबरतो, पण जर भगवंतांचं आपल्याला जर प्रेमळ रूप पण माहित पडतं तर आपण त्यांच्यावरती प्रेम करतो. आणि प्रेम हे जास्त पॉवरफुल असतं जस्ट शासनापेक्षा. जर प्रेम असेल तर त्याच्यामध्ये शासन पण येईल, सगळं काही येतं, राईट. आणि म्हणून आपले आचार्य म्हणतात की बेसिकली ज्ञान विज्ञान, राईट, हे आपल्याला दोन्ही प्रकारचं हे असणे फार जरुरी आहे. आणि मग इथे भगवंत अनुवाद तुम्ही बघितलं तर भगवंता लिहिलं आहे प्रबोधानी, प्रत्यक्ष ज्ञान आणि दिव्य ज्ञान. आता प्रत्यक्ष ज्ञान म्हणजे काय, जे डोळ्याने दिसतं त्याला प्रत्यक्ष ज्ञान म्हणतात, राईट. जसं गुरुत्वाकर्षण हे काय आहे, तुम्ही बघता की आकाशामध्ये फेकलेली एखादी कुठली गोष्ट जमिनीवरती खाली येते, त्याला म्हणतात प्रत्यक्ष ज्ञान, बरोबर आहे. डोळ्याने दिसते की वरती फेकलेली गोष्ट खाली येते, बरोबर आहे. पण एक्झॅक्टली ती खाली काय येते, हे गुरुत्वाकर्षण बळ कशामुळे आहे, ह्याला काय म्हणतात, दिव्य ज्ञान. म्हणजे जे डोळ्याने दिसत नाही. कळलं का तुम्हाला, नाही कळलं? मध्ये आलेलं हा, जे म्हणजे तुम्ही आपल्या इंद्रियाने त्याला एक्सप्लेन करू शकत नाही. बेसिकली जसं तुम्ही आकाशामध्ये बघता की एवढे सगळे ग्रह तारे तरंगतात. आता तुम्हाला दिसतं की तरंगतात आकाशामध्ये, हे काय प्रत्यक्ष नाही, पण ते का तरंगतात तुमच्याकडे काय उत्तर नाहीये, राईट. भगवंतांच्या दिव्य शक्तीमुळे ते ग्रहमालिकेमध्ये सगळे तारे एकदम सिस्टमॅटिक लाईनीमध्ये आणि ते फिरतात. जसं ते ना पृथ्वीची आणि सूर्याची जे काय हालचाल आहे
ती एका लाईन मध्ये व्यवस्थित होते. कधी बघितलंय कधी कुठल्या ग्रह मालिकेची टक्कर झाल्याने ऍक्सिडेंट झाला, फुटला, मोठा बॉम्ब स्फोट झाला, कधी ऐकलंय का? नाही झालं. आपल्या गाड्या टक्कर मारतात कारण आपल्या गाड्या आपण चालवतो. आणि ग्रह जे असतात ते भगवंत त्यांना मुवमेंट करतात त्यांची, म्हणून त्यांच्यामध्ये कधीच टक्कर होत नाही. राईट. सो दिस इज द वे. इथे म्हणतात की ह्या प्रकारे तुम्ही जर हे ज्ञान घेतलं तर मी तुला पूर्णपणे सांगतो हे जाणण्याला तुला काहीच जाणण्याचे शक्य राहणार नाही. राईट. प्रभुपाद तात्पर्यामध्ये लिहितात, पूर्ण ज्ञानामध्ये प्राकृत जगताचे ज्ञान, त्यामागील आधारभूत चेतन तत्व आणि या दोहोंच्या उगमाचे ज्ञान यांचा समावेश होतो. हेच दिव्य ज्ञान आहे. राईट. भगवंताला अर्जुनाला उपयुक्त ज्ञान सांगायचं आहे कारण अर्जुन हा श्रीकृष्णांचा अंतरंग भक्त आणि सखा होता. लाईक दॅट. मग भगवंत सांगतात की चौथ्या अध्यायामध्ये त्यांनी कनेक्शन दिलेले प्रभुपादांनी की कशा प्रकारे तो गुरु परंपरेमध्ये आल्यामुळे त्याला हे ज्ञान प्राप्त होऊ शकते. आणि शेवटला प्रभुपाद म्हणतात 2 लाईनीमध्ये, जेव्हा सर्व कारणांचे कारण ज्ञात होते तेव्हा जाणणे योग्य सर्व गोष्टी ज्ञात होतात आणि काहीच अज्ञेय राहत नाही. राईट. यस्मिन विज्ञाते, सॉरी हा वेगळे कोटेशन वेद सांगतात, यस्मिन भगवो विज्ञाते सर्वविद विज्ञानम भवति, समथिंग सिमिलर लाईक दॅट. देन तिसरा श्लोक, या तिसऱ्या श्लोकावर थांबू आपण. वाचा. सेवा कौशल्या माताजी वाचा श्लोक नंबर 3. हरे कृष्णा. मनुष्याणां सहस्रेषु कश्चित् दशरथि सिद्धये एततामपि सिद्धानां कस्मिन्नां वेत्ति तत्त्वतः. सहस्रावधी मनुष्यांपैकी एखादाच सिद्धी प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो आणि सिद्धी प्राप्त करणाऱ्या त्या मनुष्यांपैकी एखादाच मला तत्वतः जाणतो. हरे कृष्णा. येस. भगवान सांगतात की हे किती दुर्मिळ आहे माझ्याबद्दल ज्ञान. माझ्याबद्दल ज्ञान किंवा तत्वता कोण मला जाणू शकतो? कतिपय जे लोक आहेत सहस्रावधी, त्याच्यामध्ये एखादा सिद्धी, म्हणजे या पृथ्वी तलावर जेवढे मनुष्य आहेत त्यातला एखादाच, म्हणजे काही जण फ्यू भक्तीमध्ये अध्यात्म मार्गामध्ये येतात आणि त्यातल्याच मार्गात चालणाऱ्या लोकांपैकी किती राहतात माहित नाही. आता शेवटला भक्तीसाठी कोर्स एंड होईपर्यंत बरेच जण मध्येच गळून जातात, निघून जातात. जे राहतात त्यातले पण काही ठराविक म्हणजे तुम्ही बऱ्याचपैकी समजू शकता भगवंतांना प्रभुपादांच्या कृपेने. एवढं रेअर आहे भक्ती आपली करणे या जगामध्ये. आणि प्रभुपाद तात्पर्यामध्ये लिहितात, म्हणजे विचार करा की भक्ती किती दुर्लभ आहे तत्वता भगवंतांना जाणण्याची. मनुष्याचे विविध स्तर आहेत आणि हजारो मनुष्यांपैकी एखाद्या मनुष्याला आत्मा म्हणजे काय, शरीर म्हणजे काय आणि परमसत्य म्हणजे काय जाणण्यात दिव्य साक्षात्कारामध्ये स्वारस्य असू शकते. राईट. सामान्यपणे मानव प्राणी हे केवळ आहार, निद्रा, भय आणि मैथुन इत्यादी पाशवी वृत्तीमध्ये युक्त असतात आणि चुकूनच एखाद्याला दिव्य ज्ञान प्रवृत्तीमध्ये स्वारस्य असते. राईट. आणि पुढे प्रभुपाद पुढे सांगतात, आत्मा, परमात्मा आणि त्यांची अनुभूती होण्यासाठी ज्ञानयोग, ध्यानयोग इत्यादी योग पद्धती आणि जड व चेतन पदार्थांमधील भेद यांसंबंधीचे दिव्य ज्ञान जाणण्याचे जे उत्सुक असतात त्या जिज्ञासूसाठी भगवद्गीतेचे पहिले 6 अध्याय आहेत. तथापि केवळ कृष्ण भावनाभावित व्यक्तीच श्रीकृष्णाने जाणू शकतात. इतर योग्यांना निर्विशेष ब्रह्माचा साक्षात्कार होऊ शकतो कारण ब्रह्मानुभूती श्रीकृष्णाने जाणण्यापेक्षा सहज सोपी आहे. राईट. सो लाईक दॅट. ब्रह्मस्तर, परमात्मा स्तर, भगवान स्तर आणि भगवान स्तरामध्ये सुद्धा उच्च स्तर जो आहे तो गोलोक वृंदावनचा फार 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 कमी लोकांना भेटतो. राईट. सिद्ध आहे का असं असतं कारण बरेच लोक मग त्याच्यावरती अडकून बसतात. कोणी परमात्मा ब्रह्मस्तरावरती अटकतं, कोणी परमात्मा स्तरावरती अटकतं. ह्याच्या पलीकडे जो कोणी जातो भगवान स्तरावर त्यामध्ये हायरार्की आहेत. कोणी मग वैकुंठामध्ये अटकतो, कोणी द्वारकेमध्ये अयोध्येमध्ये अटकतो. ऑफकोर्स जे अयोध्येवासी म्हणजे ग्रेट 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 असं कोणी समजू नये की अरे मैं तो राम भक्त तो मैं परफेक्शन नहीं होगा ना है. बट रसाच्या रस घेण्याच्या मामल्यामध्ये मग तिथे मग गेल्यावरती तुमचा अयोध्या आहे, मग द्वारका आहे. राईट. मग गोलोक वृंदावन आहे आणि मग गोलोक मध्ये पण बऱ्याच हायरार्की आहेत. राईट. अशा प्रकारे फार कठीण आहे. राईट. तर आता हे सगळं अध्यात्मवादींच्या बद्दल माहिती झाली. आपण त्या जगामध्ये कुठल्या गोष्टींमध्ये अडकलेलो. राईट. आणि या जगातील कितीतरी आसक्त्या आहेत त्या नष्ट करायच्या आहेत आपल्याला. मग श्रद्धा प्राप्त करायची आहे, मग निष्ठा, भक्ती, भाव, बराच लांब प्रवास आहे आपला. राईट. आता भगवंत अर्जुनाला याकरता सांगतात की किती म्हणजे तुला कळलं पाहिजे की मी तुला जे सांगत आहे ते किती दुर्लभ आहे बाळा. का असं तुला सांगत नाहीये एबीसीडी बालवाडी मधलं.
हे एकदम गुह्य ज्ञान आहे, म्हणजे हे तुला मी देतोय अति दुर्लभ आहे, हे सांगून भगवंत अर्जुनला काय करतात, इन्स्पायर करतात की व्यवस्थित ऐक, अटेन्शन दे, तुझं किती महत्वाचं आहे. राईट. ठीक आहे, मग ह्यातला जो पर्पोर्ट राहिलेला एक सेकंड पॅराग्राफ मध्ये तो आपण नेक्स्ट क्लासला घेऊन कव्हर करू आणि मग पुढे चॅप्टरला आपण घेऊन जाऊ. ओके. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न असेल तर विचारा, अदरवाईज तुम्ही चॅटिंग करण्याकरता फ्री आहात. हरे कृष्ण प्रभूजी. बोला बोला माता. प्रभूजी, आपण जे वाचन करतो किंवा श्रवण करतो कालांतराने आपल्याला ते विस्मरण होत जातं. मग काय करावं? पुन्हा पुन्हा वाचावं. एज्युकेशन ऑफिसर. जसं तुम्हाला माहितीये ते प्रबोधनाचे कोटेशन आहे, ते स्कूलमध्ये शाळेमध्ये जर हँडरायटिंग खराब असेल, हँडरायटिंग चांगली करण्याकरता त्याला काय सांगतात, 10 पारा लिहून आण, एकच पॅराग्राफ. एकच पॅराग्राफ. आता एखाद्या म्हणेल की अरे पागल है क्या टीचर है, एक ही पैराग्राफ एक ही इसे 10 बार लिखने के लिए बोलना है. नहीं, लेकिन उसके पीछे साइंस है. लिख लिख के क्या होता है, उसका हैंडराइटिंग अच्छा बनता है. प्रैक्टिस मेक्स मैन परफेक्ट. प्रैक्टिस मेक्स वुमन परफेक्ट. हरे कृष्ण. हरे बोल. बोला. प्रभू, एक माताजी कशा म्हटल्या त्या की मी पण असं विचारलं होतं ना की वाचलेलं लक्षात राहत नाही वगैरे असं, तर त्या माताजी म्हटल्या की जसं आपण जेवण केलेलं जरी आपल्याला आठवलं नाही तरी पण त्या जेवणाचा आपल्याला शक्ती येण्याचा प्रभाव आपल्यामध्ये येतो. तसं आपल्याला जे आपण वाचलेलं असतं तर आपल्याला त्याचा सार थोडाफार आपण घेत असतो, जरी पूर्ण नाही आठवत तरी पण, की म्हणजे आपल्याला त्याचं महत्व कळलेलं असतं आणि त्याचा सार आपण बरोबर उतरू शकतो आपल्या जीवनामध्ये किंवा आपल्या अंतःकरणामध्ये बसून राहतो तो. असं करेक्ट. असं त्या माताजींनी मला सांगितलं होतं एका. परफेक्ट. सी, आपण डिस्कस केले ना की आपण ऐकत असतो तेव्हा पुण्य अर्जित करत असतो. लक्षात ठेवा. भले तुमच्या लक्षात राहत नाही, दॅट्स ओके, नो प्रॉब्लेम, पण त्या क्षणाला तुम्ही पुण्य अर्जित करता आणि भगवंतांना आतमध्ये हृदय साफ करण्याकरता प्रेरित करत असता. राईट. आणि अजून जर प्रॅक्टिकल टिप हवी असेल तर मला मी एकदा विचारलं होतं चैतन्य प्रभूंना, तर ते मला म्हटले होते की जर तुम्हाला असं पाहिजे असेल ना की आपण जे ऐकतो ते लक्षात राहत नाही, तर ऐकताना नोट्स बनवायचा प्रयत्न करा. नोट्स बनवायचा प्रयत्न म्हणजे आता तुम्ही म्हणाले की आता ऐकता ऐकता कसं नोट्स बनवायचे, मी आता घरातलं काम करते तर मी पण असं करतो. समजा मी आता वॉशिंग करत आहे, बेदिंग करत आहे किंवा काही प्रसाद घेताना ऐकत आहे, जिथे मला असं वाटलं नाही की हा पॉईंट लिहून ठेवण्यासारखं, मी जस्ट मिनिट नोट करतो. मग आता माझ्याकडे अशी पूर्ण लॉंग लिस्ट आहे जी मला त्याच्यावरती काम केलं नाही मी अजून किती वर्ष. महाराजांचे ते एक्सेल तुम्हाला माहिती असेल, ग्रुपमध्ये आपल्या आहे एक्सेल शीट मध्ये. लेक्चर नंबर 1908, मिनिट नंबर 10. मग त्याच्यावर मी दिलेलं आहे टायटल काय आहे ते, वैष्णव अपराध कसा टाळणे. डिटेल त्या लेक्चर मध्ये जाऊन त्या मिनिटाला ऑन केलं तर ते डिटेल भेटेल. मग ते माझा मोठा प्रोजेक्ट आहे तो मी असं बनवून ठेवलाय. मग ते लेक्चर ऐकताना आपलं अटेन्शन राहतं. पण आता चॅलेंज काय आहे की मी एकदा कव्हर केलंय ते सिरीज, आता दुसऱ्यांदा जेव्हा ऐकतो मी ते म्हणतो अरे ये तो पॉइंट ऑलरेडी लिखा हुआ है ना. अभी क्यों सुनने का बार बार, मतलब क्यों. मग अटेन्शन कमी होतं. पण मग तेव्हा मला हे पॉइंट आठवतात काय की नाही, है ना, हम जब सुनते हैं तो बार बार रिमाइंड होता है ना की भक्ती करना है, भक्ती करना है, भक्ती करना है. मग आपल्याला आता एकच उद्देशाने ऐकायचं असतं की मुझे है ना गुरु की कृपा प्राप्त करणे, गुरु का वाणी सुनते रहना है. आणि बऱ्याच गोष्टी गुरु काय आपल्याला काही नवीन सांगत नसतात, इन्स्ट्रक्शन आपले बऱ्याचदा सेम असतात पण वेगळ्या पद्धतीने वेगळ्या मार्गाने. राईट. म्हणून तुम्हाला नाही समजलं तरी ऐकत राहा. कारण की आपण लेक्चर जर ऐकत असतो तर जवळजवळ किंवा 1 तास किंवा 2 तासाचं लेक्चर असतं, तर लेक्चर पूर्ण एवढा 2 तासाच्या लेक्चर मध्ये आपल्याला 1 किंवा 2च पॉईंट लक्षात राहतात. बस झालं ना. ते 2 पॉईंट तुम्हाला पुढचे 2 वर्ष भक्तीमध्ये चालण्याकरता प्रेरणा देतील. कधी कधी असे पॉईंट असतात एखाद्या लेक्चर मध्ये तुम्हाला एकच पॉईंट स्ट्राईक करेल, पण तो एक पॉईंट तुम्हाला पुढचे 10 वर्ष भक्तीमध्ये टिकण्याकरता प्रेरणा देईल. जर भगवंत तुमच्याशी प्रसन्न झाले आणि तुम्हाला त्यांनी त्या पॉईंटला तुम्हाला क्लिक केलं, लक्षात ठेवा. म्हणून श्रवण करणं कधीच बंद नाही करायचं. श्रवण बेसिकली सेवा आहे म्हणून करायचं. सेवा आहे. राईट. जसं तुम्ही चॅन्टिंग सेवा करता, असं नाही की तुम्हाला दररोज एक्स्ट्रेसी येते, असं असतं का दररोज असा भाव विवरून जातो चॅन्टिंग करताना, नाही ना. वाव चॅन्टिंग करना है कल,
किती फीडबॅक असं होतं का आपल्याला? म्हणजे बऱ्याचदा मला तर होत नाही ऍटलिस्ट, पण आपण करतो ना. कारण आपल्याला माहिती असतं ये मेरा ब्रेड बटर है, मेरा रोटी है, मेरा खाना है, ये मेरा प्रसाद है, ये नहीं लूंगा तो मैं मर जाऊंगा. राईट. तर आपल्या स्टेजला आपण इंटेलिजंटली काम करायचंय. आपण सध्या प्रेमाच्या स्तरावरती नाही की प्रेमामुळे आपण ऐकू कि भगवान से प्रेम कर रहे हैं, भगवान कितने मीठे हैं, मैं और सुनना चाहता हूँ. दैट मे नॉट हैपन टू अस, बट मुझे सुनना जरूरी है. नहीं तो अगर सुनूंगा नहीं तो और कचरा सुन लेगा दूसरा कोई, क्योंकि सुनना तो है या तो भक्ति या माया. तो कचरा सुनूंगा तो फिर मेरा हरिबोल हो जाएगा. सो लाइक दॅट. म्हणून ऐकत राहा. आणि तुमच्या जे शेजारी बसलेत त्यांच्यासोबत तुम्ही मॅचिंग करा. आज क्या सुना बताओ, है ना. एक्सचेंज करत राहायचं. अच्छा आपने क्या सुना, कुछ 2 पॉइंट बताओ. मग आपलं शेवट आणखीन जरा इंटरॅक्टिव्ह होतं आणि थोडं इंटरेस्टिंग होऊन जातं. ओके. हरे कृष्ण. ठीक आहे, मग आपण भेटूया मंगळवारी नाही, बुधवारी. तोपर्यंत तुमचे पेपर माझ्याकडे आलेले आहेत. आजच आय थिंक काल का आज आलेत, तर ते तपासायचा प्रयत्न करेल. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद की जय. श्रीमद् भगवद गीता की जय. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा. जय श्रील प्रभुपाद. हरे कृष्ण. प्रणाम प्रभुजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण.